गुड इव्हनिंग टू ऑल ऑफ यू. आज आपण बायोट्रान्सफॉर्मेशनचा सेकंड पार्ट पाहणार आहोत. मागील लेक्चरमध्ये आपण बायोट्रान्सफॉर्मेशन म्हणजे केमिकल अल्टरेशन ऑफ द ड्रग पाहिलं होतं, त्याची डेफिनेशन. दुसऱ्या भाषेत त्याला मेटाबॉलिझम ऑफ द ड्रग्स म्हणतात. मेजर साइट ऑफ बायोट्रान्सफॉर्मेशन रिॲक्शन इज लिव्हर. Biotransformation can occur in plasma, intestine, kidney, lungs. These are the sites of biotransformations. But the liver is the major site, and the main purpose of biotransformation is to convert non-polar form of drug into polar, so that drug will easily eliminate from the body. Biotransformation reaction is important for this lipid soluble drug we have discussed to convert into lipid insoluble, that is known as non-polar into polar. Okay. Some water soluble drugs do not undergo metabolism and excreted unchanged through kidney. Example, aminoglycosides. We have discussed fate of biotransformation reaction. In that we have discussed in majority cases active drugs are converted into inactive metabolite. Example, metabolism of propranolol, paracetamol, etc. काही वेळेस ऍक्टिव्ह ड्रग ऍक्टिव्ह मेटाबोलाइट मध्ये कन्वर्ट होतात आणि जी ऍक्शन येते ती समेशन ऑफ इफेक्ट ऑफ ऍक्टिव्ह ड्रग अँड इफेक्ट ऑफ ऍक्टिव्ह मेटाबोलाइट मुळे येते. एक्झाम्पल ऑफ ऍक्टिव्ह ड्रग ऍक्टिव्ह मेटाबोलाइट आपण काही पाहिले, त्यात कोडीन, मॉर्फिन आहे, हॅलोपिरेनॉल आहे, डिजिटॉक्झिन आहे, डायझिपाम आहे, तर इमिप्रॅमाइन आहे, ॲमिट्रिप्टिलिन आहे, सिफोटॅक्झिम आहे. तर हे काही ऍक्टिव्ह ड्रग ऍक्टिव्ह मेटाबोलाइटचे एक्झाम्पल आपण बघितलेले आहे. थर्ड फेट आपण पाहिले होते की ड्रग काही इनॅक्टिव्ह असतात स्वतः आणि बॉडीमध्ये ड्यू टू मेटाबॉलिझम कन्वर्टेड इंटू ऍक्टिव्ह फॉर्म अँड दॅट ऍक्टिव्ह form responsible for the action. Such drugs are called as prodrug. We have discussed various example of prodrug. In that we have discussed levodopa, alpha methyl-dopa. All AC inhibitors are prodrug except lisinopril and captopril. All proton pump inhibitors are prodrug. डिपिव्हेप्रिन. तर हे काही प्रोडक्टचे एक्झाम्पल आपण बघितले. सल्फासॅलाझाईन आपण बघितलेला आहे, बॅक एम्पिसिलिन आहे. तर 2 ते 3 एक्झाम्पल तुम्हाला माहीत हवे. त्यानंतर वी हॅव डिस्कस दिस बायोट्रान्सफॉर्मेशन रिॲक्शन्स डिवायडेड इंटू फेज 1, फेज 2. फेज 1ला आपण नॉन सिंथेटिक रिॲक्शन किंवा फंक्शनलायझेशन रिॲक्शन असं म्हणतो. त्यामध्ये फंक्शनल ग्रुप एक्सपोज होतो किंवा जनरेट होतो आणि त्यामध्ये ऑक्सिडेशन, रिडक्शन, हायड्रोलायसिस, डिसायक्लिझेशन आणि सायक्लिझेशन रिॲक्शन येतात. फेज 2 मध्ये कॉन्जुगेशन रिॲक्शन्स असतात, त्याला सिंथेटिक रिॲक्शन्स असंही म्हणतात आणि त्यामध्ये ग्लुकुरोनाइड कॉन्जुगेशन, ग्लायसिन कॉन्जुगेशन, ग्लुटाथायन कॉन्जुगेशन, रायबोन्यूक्लियोसाइड अँड रायबोन्यूक्लियोटाइड सिंथेसिस, ॲसिटायलेशन, मिथायलेशन अँड सल्फेट कॉन्जुगेशन, हे 7 रिॲक्शन येतात आणि त्यासाठी आपण निमोनिक डिस्कस केलं होतं 3G रॅम ऑफ सॅमसंग. आपण पाहिलं होतं की ह्या रिॲक्शन कॅरी करण्यासाठी जे एन्झाईम्स लागतात ते जनरली 2 ग्रुपमध्ये डिवाइड होतात, मायक्रोझोमल अँड नॉन मायक्रोझोमल. मायक्रोझोमल स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलमवर असतात आणि त्यामध्ये सायटोक्रोम P450 एन्झाईम सिस्टीम, UDP ग्लुक्युरोनिल ट्रान्सफरेज एन्झाईम जे आहेत ते आहे, फ्लो ऑक्सिजनेज एन्झाईम. दीज आर सम मायक्रोझोमल एन्झाईम्स. तर खूप साऱ्या ऑक्सिडेशन, रिडक्शन आणि हायड्रोलायसिस रिॲक्शन ह्या मायक्रोझोमल एन्झाईमच्या थ्रू होतात आणि फेज 2 मधली फक्त एकच रिॲक्शन मायक्रोझोमल एन्झाईमने होते. आपण ते पाहिलं होतं, तिचं नाव होतं ग्लुकुरोनाइड कॉन्जुगेशन आणि बाकी सर्व फेज 2 रिॲक्शनसाठी नॉन मायक्रोझोमल एन्झाईम्स लागतात. मायक्रोझोमल एन्झाईम इंड्युसिव्ह अंडरगो इंडक्शन. These enzymes are inducible by some drugs, diet, insecticide, carcinogen. नॉन मायक्रोझोमल एन्झाईम आपण पाहिलं होतं की सायटोप्लाझम किंवा मायटोकॉन्ड्रियामध्ये असतात आणि त्यामध्ये खूप सारे कॉन्जुगेजेस एन्झाईम्स आहेत.
त्यानंतर ऍसिटिल ट्रान्सफरेज आहे, सुडोकुलिनिस्टरेज आहेत. असे काही एक्झाम्पल आपण बघितले होते. आणि नॉन मायक्रोझोमल एन्झाईम मोस्टली फेज टू रिॲक्शन कॅरी आउट करतात एक्सेप्ट ग्लुक्युरोनायडेशन रिॲक्शन. त्याचप्रमाणे फर्स्ट फर्स्टच्या ऑक्सिडेशन रिडक्शन आणि मेनी हायड्रोलायसिस रिॲक्शन मध्ये ही नॉन मायक्रोझोमल एन्झाईम एन्झाईम कार्य करतात. नॉन मायक्रोझोमल एन्झाईम इंड्युसेबल नाहीत, पण ते जेनेटिक पॉलिमॉर्फिझम दाखवतात, हे आपण पाहिलं होतं. आणि नंतर आपण फेज वन रिएक्शनचे एक्झाम्पल्स पाहिले होते. ऑक्सिडेशन रिडक्शन, हायड्रोलायसिस, सायक्लिझेशन, डिसायक्लिझेशन. ऑक्सिडेशन म्हणजे ऍडिशन ऑफ ऑक्सिजन और रिमूव्हल ऑफ हायड्रोजन, किंवा ऍडिशन ऑफ निगेटिव्हली चार्ज रॅडिकल और रिमूव्हल ऑफ पॉझिटिव्हली चार्ज रॅडिकल. आपण मग त्यामध्ये बार्बिट्युरेट, बेन्झोडायझेपाईनचं मेटाबॉलिझम, कॅटेकोलामाईनचं मेटाबॉलिझम ऑक्सिडेशनने होतं, अल्कोहोलचं मेटाबॉलिझम ऑक्सिडेशनने होतं. हाय रिडक्शन इज ऑपोजिट ऑफ ऑक्सिडेशन, ते आपण पाहिलं होतं. हॅलोथेन, वारफेरिन, क्लोराहायड्रेट, क्लोराम्फिनोकॉल हे काही ड्रग रिडक्शन रिॲक्शननी मेटाबॉलाइज होतात, ते आपण पाहिलं होतं. हायड्रोलायसिसमध्ये ड्रग रिॲक्ट विथ वॉटर मॉलिक्यूल अँड देर इज क्लिवेज ऑफ द ड्रग मॉलिक्यूल. आणि काही इस्टर्स आहेत, काही अमाइड्स आहेत, काही पॉलिपेप्टाइड्स आहेत, ते हायड्रोलायसिस रिएक्शनने मेटाबॉलाइज होतात. एक्झाम्पल कोलिन इस्टर्स, लिग्नोकेन, प्रोकेनामाइड हे काही ड्रग हायड्रोलायसिस रिएक्शनने मेटाबॉलाइज होतात. त्यानंतर सायक्लिझेशन आणि डिसायक्लिझेशन हे दोन रिएक्शन आपण पाहिल्या, आणि दोन्ही एकदम एकमेकाच्या विरुद्ध आहे. सायक्लिझेशन म्हणजे फॉर्मेशन ऑफ रिंग स्ट्रक्चर फ्रॉम स्ट्रेंथ चेन कंपाऊंड, आणि ड्रग जे सायक्लिझेशन रिएक्शनने मेटाबॉलाइज होतं ते प्रोग्वॅन्युल आहे. मलेरियामध्ये ते ड्रग यूज होतं. डिसायक्लिझेशन मीन्स ओपनिंग ऑफ द रिंग स्ट्रक्चर ऑफ सायक्लिक मोलेक्युल, त्यामध्ये बार्बिच्युरेट, फिनोटाईन एक्झाम्पल आपण पाहिले. तर एक ड्रग एकापेक्षा जास्त रिएक्शननी ही मेटाबोलाइज होऊ शकतं, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. तर क्लोराम्फिनिकॉल बघा, आपण रिडक्शन मध्ये बघितलं, तर क्लोराम्फिनिकॉल काही फेज टू रिएक्शननी ही मेटाबोलाइज होतं. तर आज आपण फेज टू रिएक्शन डिस्कस करणार आहोत. तर 7 रिएक्शन आहेत. थोड्या डिफिकल्ट वाटेल तुम्हाला, पण फक्त त्या रिएक्शनचा अर्थ समजून घ्यायचा आहे, एक्झाम्पल लक्षात ठेवायचं आहे, आणि काही MCQ आहे का ते लक्षात ठेवायचं आहे. यामध्ये फेज टू रिएक्शनला आपण सिंथेटिक रिएक्शन असं म्हणतो, त्यालाच कॉन्ज्युगेशन रिएक्शन असं म्हणतो. तर चालेल, कालचा टॉपिक आपण रिवाइज केलेला आहे, आता आजच्या टॉपिककडे वळूया. तर कॉन्ज्युगेशन रिएक्शनचा अर्थ काय काय होतं ह्या रिएक्शन मध्ये? तर ड्रग किंवा फेज वन रिएक्शनचा मेटाबोलाइट एंडोजिनस सबस्ट्रेट बरोबर कंबाईन होतो, कॉन्जुगेट होतो. आणि हा जो एंडोजिनस सबस्टन्स बरोबर ड्रग कंबाईन होतो किंवा फेज वन मेटाबोलाइट कंबाईन होतो, हा एंडोजिनस सबस्ट्रेट युजली कार्बोहायड्रेट किंवा अमायनो ऍसिड पासून डिराईव्ह केलेला असतो. आणि ह्या कॉन्जुगेशन किंवा कॉम्बिनेशन झाल्यामुळं हे कॉन्जुगेशन झाल्यामुळं जो पण रिझल्टंट प्रॉडक्ट बनणार आहे तो पोलार हायली आयोनाइज ऑर्गॅनिक ऍसिड असतो. पोलार म्हणजे वॉटर सोल्युबल, आणि त्यामुळे इझिली एक्सक्रीटेड थ्रू युरिन अँड बाईल, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर थोडक्यात काय, कॉन्ज्युगेशन रिएक्शन मध्ये ड्रग किंवा काही ड्रग फेज वन नी मेटाबोलाइट होतात, फेज टू नी होतात, मग एक्सक्रीट होतात. तर ड्रग किंवा काही ड्रगचा फेज वन मेटाबोलाइट, ओके, कशाबरोबर कंबाईन होतात? एंडोजिनस सबस्ट्रेट बरोबर. आणि कंबाईन होता म्हणजे कॉन्जुगेट होता असं म्हणतो आपण, एंडोजिनस सबस्ट्रेट. and this endogenous substrate usually derive from carbohydrate and amino acid, so it results in formation of polar highly ionized organic acid, and that is easily excreted through bile and urine. तर या रिएक्शन मध्ये तुम्हाला काय लक्षात ठेवायचं की ह्या पर्टिक्युलर आता 7 रिएक्शन आपण पाहणार आहे, तर कोणता एंडोजिनस सबस्ट्रेट बरोबर ड्रग कंबाईन होतो, आणि कोणतं एन्झाईम त्याला रिएक्शन कॅरी करायला लागतं, आणि कोणते ड्रग त्या एन्झाईमनी त्या रिएक्शननी मेटाबोलाइज होतं. ह्या 3 पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचे. आणि ह्या 7 रिएक्शन झाल्यानंतर मी नंतर एक चार्ट बनवलाय, त्या चार्टमध्ये सगळ्या 7 रिएक्शनचं सारांश त्यामध्ये आहे, समरी त्यात आहे. तो चार्ट जरी केला तरी तुम्हाला बाकी गोष्टी लक्षात होईल. तर तुम्हाला काय लक्षात ठेवायचं की एखादी रिएक्शन समजा UDP ग्लुक्युरोनाइड कॉन्जुगेशन रिएक्शन आहे, तर मग एंडोजिनस सबस्ट्रेट कोणता लागतो?
ड्रग कोणत्या सबस्ट्रेट बरोबर कंबाईन होतो, कोणते ड्रग कंबाईन होतात, एन्झाईम कोणतं लागतं, तर ह्या 3 पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर कधी-कधी ह्या रिएक्शन घडत असताना हायली रिएक्टिव्ह इंटरमिडिएट पण फॉर्म होऊ शकतात. हायली रिएक्टिव्ह इंटरमिडिएट टिश्यूला बाइंड झाले तर टिश्यू डॅमेज पण होऊ शकतं. तर आपण ते नंतर त्याचं ते हायली रिएक्टिव्ह इंटरमिडिएट परत नॉन टॉक्सिक मेटाबोलाइटमध्ये कसं कन्व्हर्ट केले जातात ते पण आपण नंतर पाहणार आहोत. तर ह्या मोस्ट कॉन्जुगेशन रिएक्शन जे आहेत त्या कॅटलाइज करण्यासाठी, त्या घडून आणण्यासाठी कॉन्जुगेजेस किंवा ट्रान्सफरेजेस एन्झाईम लागतात. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आणि ऑल these enzymes are non-microsomal except UDP glucuronil transferase that is microsomal enzyme. ओके. आणि एक लक्षात ठेवायचं की जर एक मेटाबोलाइट बनल्यानंतर त्याचं मॉलिक्युलर वेट कॉन्जुगेशन झाल्यानंतर एंडोजिनस सबस्ट्रेट बरोबर तर मॉलिक्युलर वेट 300 पेक्षा जास्त असेल तर असे मेटाबोलाइट जनरली बिलियरी रूटने इलिमिनेट होतात हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर आता वन बाय वन रिएक्शन आपण पाहणार आहे. तर कॉन्जुगेशन रिएक्शन म्हणजे काय ते लक्षात आलं तुम्हाला? समजलंय? येस. हो सर. ओके. ठीक आहे. म्हणजे ड्रग एंडोजिनस सबस्ट्रेट बरोबर कंबाईन होणार, मेटाबोलाइट बनणार, तो पोलार असणार थोडक्यात. आणि एंडोजिनस सबस्ट्रेट हा कार्बोहायड्रेट किंवा अमायनो ऍसिड पासून युजली डिराईव्ह केलेला असतो. तर आता पहिली रिएक्शन आपण पाहणार आहे, महत्वाची आहे, ग्लुक्युरोनाइड कॉन्जुगेशन रिएक्शन. तर दिस इज वन ऑफ द इम्पॉर्टंट फेज 2 रिएक्शन अँड इट इज कॅरीड आउट बाय एन्झाईम UDP ग्लुक्युरोनिल ट्रान्सफरेस दॅट इज मायक्रोझोमल इन नेचर. ओके, UDP. सो इट अंडरगो इंडक्शन हे तुम्हाला माहित पाहिजे. आणि विथ विच एंडोजिनस सबस्ट्रेट ड्रग और फेज 1 मेटाबोलाइट कंबाईन द आन्सर इज ग्लुक्युरोनिक ऍसिड. तर ग्लुक्युरोनाइड कॉन्जुगेशन नावावरूनच तुम्हाला एंडोजिनस सबस्ट्रेट ग्लुक्युरोनिक ऍसिड लक्षात येईल. आणि इट इज डिराईव्ह फ्रॉम द ग्लुकोज. इट इज डिराईव्ह फ्रॉम द ग्लुकोज दॅट इज यूज फॉर द रिएक्शन. म्हणजे ड्रग ग्लुक्युरोनाइड ऍसिड बरोबर कंबाईन होतात, कॉन्जुगेट होतात आणि जो कॉन्जुगेटेड प्रॉडक्ट बनतो तो पोलार असतो. ओके. आणि कोणते ड्रग ही रिएक्शननी मेटाबोलाइज होतात तर क्लोरॅम्फेनिकॉल, ॲस्पिरिन, पॅरासिटामॉल हे 3 नावं तरी तुम्हाला लक्षात ठेवायचे. क्लोरॅम्फेनिकॉल, ॲस्पिरिन, पॅरासिटामॉल. तर क्लोरॅम्फेनिकॉल रिडक्शनमध्ये पण आला होता. तो या रिएक्शननी पण मेटाबोलाइज होतो हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. तर क्लोरॅम्फेनिकॉल, ॲस्पिरिन, paracetamol metabolized by glucuronide conjugation. Even estrogen also metabolized by glucuronide conjugation reaction. आता ही ग्लुक्युरोनाइड कॉन्जुगेशन रिएक्शन ड्रगच्या मेटाबॉलिझमसाठी तर महत्वाची आहे, त्याचबरोबर काही एंडोजिनस सबस्ट्रेट ही ह्या रिएक्शननी मेटाबॉलाइज होतात आणि त्या एंडोजिनस सबस्टन्सचे नावं आहेत बिलिरुबिन, स्टिरॉइडल हार्मोन, थायरॉक्सिन. तर बिलिरुबिन, स्टिरॉइडल हार्मोन आणि थायरॉक्सिन also metabolize with the help of this glucuronide conjugation with the help of UDP glucuronil transferase enzyme. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे बिलिरुबिन, स्टिरॉइड आणि थायरॉक्सिन. आता स्टिरॉइड आपल्या बॉडीमध्ये बनतात त्याच्या मेटाबॉलिझमसाठी ही रिएक्शन महत्वाची. बिलिरुबिन जे फॉर्म होतं आपल्या शरीरामध्ये तर बिलिरुबिन जे मेटाबॉलिझम आहे ते ग्लुक्युरोनाइड कॉन्जुगेशन रिएक्शनने होतं. त्याचप्रमाणे थायरॉक्सिन मेटाबोलाइज विथ द हेल्प ऑफ ग्लुक्युरोनाइड कॉन्जुगेशन रिएक्शन. म्हणजे ड्रगचं मेटाबॉलिझम तर होतच पण काही एंडोजिनस सबस्टन्स जे आहेत जसं बिलिरुबिन, स्टिरॉइड्स आणि थायरॉक्सिन अल्सो मेटाबोलाइज विथ द हेल्प ऑफ ग्लुक्युरोनाइड कॉन्जुगेशन. याचा काय सिग्निफिकन्स आहे हे मी तुम्हाला नंतर सांगणार आहे. ओके. आणि जनरली ह्या रिएक्शनने जे मेटाबोलाइट बनतात त्यांचं मॉलिक्युलर वेट जनरली 300 पेक्षा जास्त असतो. त्यामुळं असे मेटाबोलाइट जनरली बिलियरी रूटने इलिमिनेट होतात, बिलियरी रूटने. आणि त्यामध्ये तुम्हाला एंटरोहिपॅटिक सायकलिंग ऑफ द इस्ट्रोजन आपण डिस्कस केली होती आणि ती तुम्हाला मी सांगणार आहे. ओके. तर एंट्रोहिपॅटिक सायकलिंग काय आहे इस्ट्रोजनची? तर मी तुम्हाला सांगितलं होतं की ग्लुक्युरोनाइड कॉन्जुगेशन रिएक्शन
काही ड्रगच्या मेटाबॉलिझम मध्ये महत्वाची आहेत. कॅप इज द न्यूमोनिक आहे, क्लोरॅम्फेनिकॉल, ॲस्पिरिन, पॅरासिटामॉल. त्याचप्रमाणे इस्ट्रोजनच्या मेटाबॉलिझम साठी ही रिॲक्शन महत्वाची आहे. ग्लुक्युरोनाइड कॉन्जुगेशन. तर लिव्हर मध्ये काय होतं, जो इस्ट्रोजन आहे, ओके, तो ग्लुक्युरोनाइड ऍसिड बरोबर कंबाईन होऊन इस्ट्रोजन ग्लुक्युरोनाइड कॉम्प्लेक्स तयार होतो. इस्ट्रोजन कॉन्जुगेटेड विथ ग्लुक्युरोनिक ऍसिड. आणि या मेटाबोलाइटचं मॉलिक्युलर वेट 300 पेक्षा जास्त आहे. मग थोडक्यात कॉन्जुगेटेड इस्ट्रोजन बिलेरी रूटने इथं इलिमिनेट होतो. बिलेरी रूटने. मग बिलेरी रूटने इलिमिनेट होताना काय होतं की कॉन्जुगेटेड इस्ट्रोजन बिलेरी रूटने इलिमेंट होताना तो बाईल डक्ट मध्ये येतो. बाईल डक्ट मधून तो बाईल डक्ट मधून तो स्मॉल इंटेस्टाइन मध्ये येतो आणि स्मॉल इंटेस्टाइन मधून लार्ज इंटेस्टाइन मध्ये येतो. तर हे कॉन्जुगेटेड इस्ट्रोजन स्मॉल इंटेस्टाइन मध्ये आलेलं आहे. आता स्मॉल इंटेस्टाइन मध्ये काय होतं की नॉर्मल बॅक्टेरियल फ्लोरा जो असतो, नॉर्मल बॅक्टेरियल फ्लोरा, तर ते असे एन्झाईम रिलीज करतात. ते काय करतात एन्झाईम्स, त्या कॉन्जुगेटेड इस्ट्रोजनचं डिकॉन्जुगेशन करतात. म्हणजे तो इस्ट्रोजन ग्लुक्युरोनिक ऍसिड पासून रिलीज होतो, फ्री होतो डिकॉन्जुगेशन प्रोसेसने. तर काही इस्ट्रोजनचं डिकॉन्जुगेशन होतं, कॉन्जुगेटेड इस्ट्रोजनचं. जो इस्ट्रोजन फ्री होतो तो पोर्टल सर्क्युलेशन मधून लिव्हरमध्ये येतो आणि लिव्हरमधून सिस्टेमिक सर्क्युलेशन मध्ये जातो. तर याला आपण एंटरोहिपॅटिक सायक्लिंग असं म्हणतो. तर एंटरोहिपॅटिक सायक्लिंग इस्ट्रोजनची मी तुमच्याशी डिस्कस केलेली आहे. आणि आपण बघितलं होतं की लॉंग टर्म जर अँटीबायोटिक्स यूज केले तर एंटरोहिपॅटिक सायक्लिंग इस्ट्रोजनची हॅम्पर होते आणि त्यामुळे इस्ट्रोजनचा इफेक्ट कमी होऊन थेरापेटिक फेल्युअर होऊ शकतो. तर त्याचं रिझन आहे की अँटीबायोटिक रिस्पॉन्सिबल फॉर डिस्ट्रक्शन ऑफ नॉर्मल बॅक्टेरियल फ्लोरा. आणि नॉर्मल बॅक्टेरियल फ्लोरा इथला डिस्ट्रॉय झाला लार्ज इंटेस्टाइन मधला, तर डिकॉन्जुगेशन ऑफ द इस्ट्रोजन होणार नाही. तसाच राहील तो कॉन्जुगेटेड इस्ट्रोजन. तो डिकॉन्जुगेट होणार नाही, रिलीज होणार नाही आणि पोर्टल व्हेन मधून रिअब्सॉर्ब होणार नाही. त्यामुळे जो कॉन्जुगेटेड इस्ट्रोजन आहे तो डिकॉन्जुगेटेड न झाल्यामुळं, तो कॉन्जुगेटेड फॉर्म मध्येच राहिल्यामुळं तो इंटेस्टाइन मधून फिकल मॅटर थ्रू इलिमिनेट होईल. तर एंटरोहिपॅटिक सायक्लिंग एफेक्ट होऊ शकते. लॉंग टर्म अँटीबायोटिक जर यूज केले, जी फिमेल पेशंट इस्ट्रोजनवर आहे, तर त्यामुळे थेरापेटिक फेल्युअर येऊ शकतं. तर ती अँटीबायोटिक विथ इस्ट्रोजन इंटरॅक्शन तुम्हाला सांगितली आणि इट इज रिलेटेड विथ एंटरोहिपॅटिक सायक्लिंग. जसं रिफाम्पिसिन आपण सांगितलं की इट इट इज एन्झाईम इंड्युसर, सो इट इन्क्रीजेस नंबर ऑफ मायक्रोझोमल एन्झाईम. आणि युडीपी ग्लुक्युरोनिल ट्रान्सफरेज मायक्रोझोमल एन्झाईम आहे, त्याचा नंबर वाढला तर इस्ट्रोजनचं मेटाबॉलिझम वाढेल. इस्ट्रोजनचं मेटाबॉलिझम वाढलं तर त्याचा ऍक्टिव्ह फॉर्म कमी होईल आणि थेरापेटिक फेल्युअर होऊ शकतो. तर रिफाम्पिसिन नावाच्या ड्रगने जे इस्ट्रोजनचं लेव्हल कमी होते ती इन्क्रीज मेटाबॉलिझममुळे होते. आणि मेटाबॉलिझम का वाढतं, एन्झाईम इंडक्शनमुळं. एन्झाईम इंडक्शनमुळे युडीपी ग्लुक्युरोनिल ट्रान्सफरेजचा सिंथेसिस वाढतो, नंबर वाढतो. तर रिफाम्पिसिन ऑल्सो रिस्पॉन्सिबल फॉर ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह फेल्युअर. तर 2-2 मार्कला तुम्हाला हे क्वेश्चन येऊ शकता. हाऊ रिफाम्पिसिन रिस्पॉन्सिबल फॉर ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह फेल्युअर, हाऊ लॉंग टर्म अँटीबायोटिक्स रिस्पॉन्सिबल फॉर ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह फेल्युअर. तर ह्या दोन इंटरॅक्शन तुमच्या लक्षात आल्या का? समजले? ऑनलाईन आहेत का नाही कोणी? आहे सर, आहे. आहे. सर नाही एवढं सर. रिफॅम्पिसिनचं सांगा परत. ठीक आहे, रिफॉर्मेशनचं आपलं झालं होतं. परत एकदा सांगतो. आता अ, अ, समजलं नाही तर तुम्ही मला विचारा, मी परत रिपीट करेल. कारण 2 मार्कला असे क्वेश्चन्स येतात, तिथं मार्क्स आपले जायला नको. तर रिफॉम्पिसिन पण ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्सचं फेल्युअर करतं, ओसीपी फेल्युअर. ओके. आणि लॉंग टर्म अँटीबायोटिक यूज केले, एखाद्या फिमेल पेशंट ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिलर आहे आणि त्या फिमेल पेशंटला लॉंग टर्म अँटीबायोटिक, लॉंग टर्म म्हणतोय मी, अँटीबायोटिक यूज केले तर तिथंही ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह फेल्युअरची रिस्क असते. ठीक आहे. तर दोघांमध्ये कारणं वेगळी आहे.
तर ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह फेल्युअर कधी होऊ शकतं? ज्यावेळेस ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल मध्ये दोन कंटेंट असतात, इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन, बरोबर आहे. त्याची प्लाझ्मा मधली लेव्हल जी आहे, ज्या डोस आपण देतो त्या डोसनी चांगली अचीव होते आणि कॉन्ट्रासेप्टिव्ह इफेक्ट चांगला येतो, बरोबर आहे. जर इस्ट्रोजनची आपण ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल दिल्यानंतर ब्लड मधली लेव्हल काही कारणामुळे जर कमी झाली, प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन कमी झालं, तर थेरापेटिक फेल्युअर होऊ शकतं. तर आता हे मी जे तुमच्याशी डिस्कस करत आहे ते ड्रग ड्रग इंटरॅक्शन आहे. दोन ड्रग एकत्र दिल्यानंतर एक ड्रग दुसऱ्या ड्रगचा रिस्पॉन्स जर कमी किंवा जास्त करत असेल, अल्टर करत असेल, त्याला ड्रग ड्रग इंटरॅक्शन म्हणतात. एक ड्रग दुसऱ्या ड्रग बरोबर दिल्यामुळं दुसऱ्या ड्रगचा इफेक्ट कमी होऊ शकतो, वाढवू शकतो, बरोबर आहे. तर एक ड्रग दुसऱ्या ड्रगचा रिस्पॉन्स जर चेंज करत असेल तर त्याला ड्रग ड्रग इंटरॅक्शन असं म्हणतात. ओके. आता ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल मध्ये इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन हे घटक असतात, हे तुम्हाला माहित आहे, बरोबर. आता इस्ट्रोजन नावाचा जो घटक आहे तो एका एन्झाईमनी मेटाबोलाइज होतो. त्या एन्झाईमचं नाव आहे UDP ग्लुक्युरोनिल ट्रान्सफरेज. ओके. आणि जी रिॲक्शन आहे ती आहे फेज 2 मधली पहिली, ग्लुक्युरोनाइड कॉन्जुगेशन. ओके. मग तुम्ही मला सांगा, हा एन्झाईम मायक्रोझोमल आहे का नॉन मायक्रोझोमल आहे? UDP ग्लुक्युरोनिल ट्रान्सफरेज मायक्रोझोमल. मायक्रोझोमल आहे, बरोबर आहे. आणि त्याची सिंथेसिस काही ड्रग्स, इन्सेक्टिसाइड, कार्सिनोजन वाढवू शकतात. त्याला आपण कोणता कन्सेप्ट म्हणतो? काल आपण बघितलंय की मायक्रोझोमल एन्झाईमची सिंथेसिस वाढली जाते काही ड्रग्समुळे, इन्सेक्टिसाइड्समुळे, कार्सिनोजनमुळे. तर त्याला आपण काय म्हणतो? एन्झाईम इंडक्शन. कालचं, इंडक्शन. बरोबर. ओके, एक मिनिट, आवाज ते लिंक मध्येच क्लोज होत आहे. लिंक मध्येच क्लोज होत कसं काय होते? आवाज येतोय ना? नाही आवाज होत. मधनं जातोय सर. जातोय का? हम्म. ओके. म्हणजे कंटिन्यू नाही येते. हा, मध्येच ब्रेक होतोय. ओके, मध्येच ब्रेक होतोय, ठीक आहे. पण बंद होते मध्येच मध्येच मेन ह्याच्यावरती जाते, परत हे करायला जॉईन व्हायला लागते, असं नाही, सारखं होतंय सर. मेन याच्यावर म्हणजे नेटचा प्रॉब्लेम असेल मॅडम तिथं. जर नेट नसेल आणि तिथं, नेट नसेल नाही तर सर, नाही, नेटचा नाही इथे. मग तुमच्याकडे नाही होत आहे, म्हणजे तिथनं. सेंटेन्स काय होतं सर, सेंटेन्स म्हणता म्हणता मधले 2-3 वर्ड्स एकदम समजतच नाही आवाजच येत सेंटेन्स. हो. आवाज सर येत नाही. तुमच्याकडूनच कळ मेन मध्ये मध्ये मेन आवाज वर्ड्स सारखा कुठेतरी जातो. गायब होतात मग, म्हणजे पूर्ण सेंटेन्स. सेंटेन्स पूर्ण होत नाही, त्यातच ब्रेक होतो पूर्ण. हो हो. ओके, असं होतंय. नाही आवाज, पण सेंटेन्स आणि मध्ये जर चालू वर्ड्स. झालं ना सर, जसं 1x वर गेल्यानंतर जसं फास्ट होतं ना, तसं तुमचं डायरेक्टली फास्ट होतो 1x वर सारखं. हा, बरोबर. स्पीड जास्त येतो. ओके, ठीक आहे. आता येतोय आवाज? आत्ता येतोय. ठीक आहे. माझ्या साईडचा इंटरनलचा इश्यू असेल मग. तर बघूया आता. मी तर वायफाय घेतलेला आहे. वायफायच एअरटेलचं कनेक्शन घेतलेलं आहे. जिओची रेंजचा प्रॉब्लेम आहे. जिओचं वायफाय पण मला अप्लाय केलं तर पण ते पेड करून पण अजून नाही आलेलं. तर बघूया आपण कसं होतं ते. नाहीतर मग दुसरं काही सोल्युशन आपण नेट पॉइंट ऑफ व्ह्यू काढता येईल का बघूया. ज्याची रेंज चांगली असेल त्याच्याविषयी कसं करता येईल बघूया. कारण मोबाईलचं हॉटस्पॉट पण लावून येणार नाही, कारण जिओला एवढी रेंज नाही. त्यासाठीच आपण वायफाय घेतलं. त्यासाठी ते रेंज हा फार महत्वाचा विषय आहे. त्यामुळं सुरुवातीला आपण काही दिवस थांबलो होतो, जोपर्यंत एअरटेलचं वायफाय येत नाही. म्हणलं वायफाय आल्यावर विषय सॉल्व्ह होईल. मागच्या
वर्षी रेंटचा इश्यू नव्हता, कारण जे कॉलेजने प्रोव्हाइड केलेलं वायफाय होतं ते चांगलं होतं. तर त्याचा आता थोडा प्रॉब्लेम चालू आहे. तर आपण बघूया आता, आवाज तो आत्ता येतोय ना, का मध्ये ब्रेक होतोच आहे? हो 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 सर, घेऊया हे करून, काही काही नाही. म्हणजे आत्ता चालू येतोय ठेवा आवाज? सर, हा समजतं हो, सर्व. मध्ये मध्ये समजतंय, कधी कधी चालू ठेवा. इम्पॉर्टंट वर्ड्स निघून जातात. हो, मध्येच म्हणजे आवाज आता पण तुम्ही कंटिन्यू येतो सांगत सर. असताना मध्येच होतं. ओके, हे सगळ्यांनाच प्रॉब्लेम येतोय? हो. ओके. नाही सर, आवाज इकडं जात काही नाही नाही पूर्ण, होत. फक्त नाही सेंटेन्स मधले प्रॉब्लेम. काही वर्ड जातात फक्त असे. हा, म्हणजे सगळ्यांनाच येतंय, म्हणजे माझ्या साईडनी प्रॉब्लेम असण्याचे चान्सेस जास्त आहे ना. हो हो. आता हा टेक्निकल इश्यू रेंजचाच आहे. रेंजमध्ये काय काय प्रॉब्लेम आहे त्याच्यानुसार आहे. तर बघूया आपण कसं होतं ते. अजून इश्यू नाही सर, चालू ठेवा. सेकंड म्हणजे आपण पुन्हा म्हणजे हे करता येईल, तुम्ही लिंक टाकता ती परत बघता येते परत. बरं ठीक आहे, आपण काय करूया की तुम्हाला जर खूपच डिस्टर्ब असेल तर त्यावेळेस मला तुम्ही अनम्यूट करून सांगा, मी रिपीट करेल. आता मी रिफॉर्मपेसिन आणि अँटीबायोटिकचं रिपीट करतो, ठीक आहे. आणि समजा मध्ये एखाद्या वेळेस आवाज नाही आला तर मला तसंच सांगा, त्यानुसार आपण करूया, ठीक आहे. चालेल. हां, मी स्टार्ट करतो. यस. ओके. आता तुम्हाला 2 मार्कला प्रश्न असा विचारला जाऊ शकतो, हाऊ रिफाम्पेसिन रिस्पॉन्सिबल फॉर ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह फेल्युअर. ऑफलाईन लेक्चरला पण आपलं ते डिस्कस झालंय. रिफाम्पेसिन हा अँटी ट्युबरक्युलर ड्रग आहे. किंवा तुम्हाला असं केस सांगू शकतं की एक फिमेल पेशंट आहे, ती प्रेग्नन्सी प्रिव्हेंट करण्यासाठी ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिलवर आहे आणि तिला डॉक्टरांनी अँटी ट्युबरक्युलर ड्रग टीबीसाठी स्टार्ट केले, टीबी डायग्नोज झाल्यामुळे. आणि त्यावेळेस तिने डॉक्टरांना सांगितलं नाही की ती ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिलवर आहे, तिला काही ते एवढं महत्त्वाचं वाटलं नाही. आणि काही दिवसांनी ती ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल कंटिन्यू घेत असतानाही तिची प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह आली. याचा अर्थ ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह फेल्युअर आहे. तर व्हॉट कुड बी द रिझन? तर अँटी ट्युबरक्युलर ड्रगमध्ये रिफाम्पिसिन नावाचा ड्रग जो आहे तो एन्झाईम इंड्युसर आहे. म्हणजे तो मायक्रोझोमल एन्झाईमची सिंथेसिस वाढवतो. मायक्रोझोमल सिंथेसिस एन्झाईमची सिंथेसिस कशी वाढवतो? तो रिफाम्पिसिन मायक्रोझोमल एन्झाईमचे जीन्स आहे त्यांच्याबरोबर इंटरॅक्ट होतो आणि मायक्रोझोमल एन्झाईमची सिंथेसिस वाढवतो. आता मायक्रोझोमल एन्झाईमची सिंथेसिस वाढली म्हणजे त्यांचा नंबर वाढणार, बरोबर आहे. आता या मायक्रोझोमल एन्झाईम मध्ये एक एन्झाईम आहे UDP ग्लुक्युरोनिल ट्रान्सफरेज. आपल्याला हे माहित झालेलं आहे. फेज 2 रिएक्शन मधला एक एन्झाईम, जो एकच एन्झाईम आहे तो फेज 2 रिएक्शन साठी मायक्रोझोमल वापरला जातो, तो आहे UDP ग्लुक्युरोनिल ट्रान्सफरेज. त्याचा पण नंबर वाढणार आहे रिफाम्पिसिन यूज केल्यामुळं. आणि त्याचा नंबर वाढल्यामुळं, त्याचा नंबर वाढला तर त्याचं जी मेटाबॉलायझिंग पॉवर आहे ती वाढेल. आणि ह्या एन्झाईमनी ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल मधल्या इस्ट्रोजनचं मेटाबॉलिझम होतं. थोडक्यात काय, जर ग्लुक्युरोनिल ट्रान्सफरेज एन्झाईमचा नंबर वाढला, ठीक आहे, नंबर वाढला तर इस्ट्रोजनचं मेटाबॉलिझम काय होईल? वाढेल. 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 आणि इस्ट्रोजन इनऍक्टिव्ह फॉर्म मध्ये कन्वर्ट होईल. म्हणजे ऍक्टिव्ह फॉर्म इस्ट्रोजनचा काय होईल? कमी होईल. आणि त्याच्यामुळे थेराप्युटिक फेल्युअर होतं. त्यामुळे इस्ट्रोजनची ऍक्शन कमी झाल्यामुळं इफेक्ट येत नाही व्यवस्थित आणि ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह फेल्युअर होतं. तर त्याला आपण म्हणतो की का होतं हे, की रिफाम्पिसिन इन्क्रीजेस मेटाबॉलिझम ऑफ इस्ट्रोजन बाय इन्क्रीजिंग सिंथेसिस ऑफ UDP ग्लुक्युरोनिल ट्रान्सफरेज एन्झाईम. म्हणजे रिफाम्पिसिन इस्ट्रोजनचं मेटाबॉलिझम वाढवतो, त्याचं ऍक्टिव्ह फॉर्मचं इनऍक्टिव्ह फॉर्म मध्ये कन्वर्ट करतो जास्त. लक्षात आलं? हे कधी होईल? जेव्हा रिफाम्पिसिन आपण इस्ट्रोजन बरोबर म्हणजे ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिलर बरोबर दिलं तर, बरोबर आहे, एकत्र दिले तर, बरोबर आहे. याला म्हणतात ड्रग ड्रग इंटरॅक्शन. ठीक आहे. ओके.
आता आवाज थोडा चेंज होऊ शकतो, इथं मेसेज आलाय बघा. ठीक आहे, त्याला म्हणतात ड्रग ड्रग इंटरॅक्शन. आता हे कोणत्या लेवलवर होतं? ऍब्सॉर्प्शन लेवलला होतं, डिस्ट्रीब्युशन लेवलला होतं, मेटाबॉलिझम लेवलला होतं का एक्सक्रिशन लेवलला? मेटाबॉलिझम. मेटाबॉलिझम बरोबर आहे. तर ही Metabolism. मेटाबॉलिझम वर, तर ही ड्रग ड्रग इंटरॅक्शन मेटाबॉलिझम लेवलवर आहे. मग ती फार्मेकोडायनॅमिक टाईप आहे का फार्मेकोकायनेटिक टाईप आहे? फार्मेकोकायनेटिक टाईप, कारण मेटाबॉलिझम लेवलवर आहे ना. लक्षात आलं? आता Pharmacokinetic. येस, व्हेरी गुड, फार्मा. आता दुसरं एक आहे, ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह फेल्युअर अँटीबायोटिक दिल्यामुळं पण होऊ शकतं. कसं होऊ शकतं ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह फेल्युअर अँटीबायोटिक दिल्याने? त्यासाठी तुम्हाला एंटरोहिपॅटिक सायकलिंग ऑफ इस्ट्रोजन माहित पाहिजे. ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल मध्ये जो इस्ट्रोजन आहे तो ग्लुक्युरोनाइड कॉन्जुगेशन रिएक्शननी मेटाबोलाइज होतो. तो कशाबरोबर कॉन्जुगेट होतो? ग्लुक्युरोनिक ऍसिड. मग मेटाबोलाइट जो बनतो तो इस्ट्रोजन ग्लुक्युरोनिक ऍसिड कॉन्जुगेशन मुळे असा मेटाबोलाइट बनतो. त्याला आपण इजी म्हणलं, इस्ट्रोजन ग्लुक्युरोनाइड कॉम्प्लेक्स. बरोबर आहे. याचं मॉलिक्युलर वेट 300 पेक्षा जास्त असतं. मग मी तुम्हाला सांगितलंय, जर मॉलिक्युलर वेट जास्त असेल तर असे मेटाबोलाइट कुठून एक्सक्रीट होतात? बाईल. बाईल Totally, मधून. bile. मग हा बाईल मधून एक्सक्रीट झाला, स्मॉल इंटेस्टाईन मध्ये आला. ठीक आहे, स्मॉल इंटेस्टाईन मध्ये आलेला आहे. स्मॉल इंटेस्टाईन मधून तो लार्ज इंटेस्टाईन मध्ये येणार. आता हा कॉन्जुगेटेड इस्ट्रोजन आहे, बरोबर आहे. हा कॉन्जुगेटेड इस्ट्रोजन आहे. पण काय होतं, लार्ज इंटेस्टाईन मध्ये नॉर्मल बॅक्टेरियल फ्लोरा प्रेझेंट असतो आणि हा बॅक्टेरियल फ्लोरा काय करतो? एक एन्झाईम रिलीज करतो. ह्या बॅक्टेरिया एन्झाईम सिक्रेट करत असतात आणि हे एन्झाईम काय करतं? ह्या कॉन्जुगेटेड इस्ट्रोजनला, इस्ट्रोजन आणि ग्लुक्युरोनिक ऍसिड कॉम्प्लेक्स जो तयार झालेला असतो, कॉन्जुगेशन जे तयार झालेला असतो त्याला डिकॉन्जुगेट करतो. डिकॉन्जुगेट करतो म्हणजे कॉन्जुगेटेड इस्ट्रोजन मध्ये इस्ट्रोजन वेगळा होणार आणि ग्लुक्युरोनिक ऍसिड वेगळं होणार. बरोबर आहे. तर काही कॉन्जुगेटेड इस्ट्रोजनचं डिकॉन्जुगेशन होऊन फ्री इस्ट्रोजन इथं तयार होतो. इस्ट्रोजन फ्री झाला, ग्लुक्युरोनिक ऍसिड पासून रिलीज झाला. हा फ्री झालेला इस्ट्रोजन काय होतं नंतर? इंटेस्टाईन ला, इंटेस्टाईन पासून इंटेस्टाईनल जे व्हेन्स आहे किंवा इंटेस्टाईन मधलं जे व्हेनस सप्लाय आहे, तर इंटेस्टाईन पासून ज्या व्हेन्स निघतात त्या पोर्टल व्हेन असतात. पोर्टल व्हेन म्हणजे इंटेस्टायनल व्हेन पोर्टल व्हेन मध्ये ड्रेन होतात. तर हा जो फ्री इस्ट्रोजन आहे हा पोर्टल व्हेन मध्ये जातो आणि पोर्टल व्हेन मधून लिव्हर मध्ये जाऊन सिस्टेमिक सर्क्युलेशन मध्ये इस्ट्रोजन जातो. म्हणजे यामध्ये याला आपण एंटरोहिपॅटिक सायकलिंग ऑफ इस्ट्रोजन म्हणतो. एंटरोहिपॅटिक सायकलिंग ऑफ इस्ट्रोजन. एंटरो म्हणजे इंटेस्टाईन, हिपॅटिक म्हणजे लिव्हर. म्हणजे इस्ट्रोजन इस्ट्रोजन लिव्हर मध्ये कॉन्जुगेट झाला, मेटाबोलाइट बाईल डक्ट मधून स्मॉल इंटेस्टाईन मध्ये आलं, लार्ज इंटेस्टाईन मध्ये आलं. लार्ज इंटेस्टाईन मधून ते जर डिकॉन्जुगेशन नसतं झालं तर फिकल मॅटर थ्रू इलिमिनेट झालं असतं मोस्ट ऑफ द इस्ट्रोजन. पण काही इस्ट्रोजन डिकॉन्जुगेट होतो, काही नाही होत, तो इलिमिनेट होईल. पण जो फ्री झालेला इस्ट्रोजन आहे, ओके, तो परत पोर्टल व्हेन मधून सर्क्युलेशन मध्ये येतो. बरोबर आहे. तिथं तो काम करतो. ओके, तिथं तो काम करण्यासाठी वापरला जातो. तर याला एंटरोहिपॅटिक सायकलिंग म्हणतात. तर एंटरोहिपॅटिक सायकलिंगमुळे इस्ट्रोजनचं प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन वाढेल का कमी होईल? वाढेल. वाढेल. आता तुम्ही जेव्हा अँटीबायोटिक जास्त दिवस यूज करता तर हा बॅक्टेरियल फ्लोरा काय होईल? डिस्ट्रॉय होईल. डिस्ट्रॉय. मग तो डिस्ट्रॉय झाला तर काय होईल? हे डिकॉन्जुगेशन होईल का इस्ट्रोजनचं? कॉन्जुगेटेड इस्ट्रोजन, डिकॉन्जुगेट इस्ट्रोजन Deconjugation होणार फ्री नाही होणार. फ्री नाही होणार. deconjugation होणार नाही. नाही होणार आणि मग तो तसाच इंटेस्टाईन मधून इलिमिनेट होणार. तसाच इंटेस्टाईन मधून इलिमिनेट होणार. मग त्याच्यामुळं एंट्रोहिपॅटिक सायकलिंग इस्ट्रोजनची हॅम्पर होईल. तो फ्री नाही होणार. फ्री नाही झाला तर पोर्टल व्हेन मध्ये नाही येणार, सर्क्युलेशन मध्ये नाही येणार. प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन इस्ट्रोजनचं कमी होणार आणि त्याच्यामुळे इस्ट्रोजनचं लेवल कमी झाली तर
ऍक्शन कमी होऊ शकते, थेरापेटिक फेल्युअर होऊ शकतं. तर हे झालं अँटीबायोटिक असोसिएटेड ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह फेल्युअर. आणि ते का होतं? कोणता फ्लोरा डिस्ट्रॉय झाल्यामुळं? नॉर्मल बॅक्टेरियल फ्लोरा. म्हणजे रिफॉर्मपेसिन आणि इस्ट्रोजनची इंटरॅक्शन मध्ये रिफॉर्मपेसिन इस्ट्रोजनचं मेटाबॉलिझम वाढवतो बाय इन्क्रीजिंग सिंथेसिस ऑफ मायक्रोझोमल एन्झाईम युडीपी ग्लुक्युरोनिल ट्रान्सफरेज. बरोबर आहे. आणि अँटीबायोटिक ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह फेल्युअर का करतात? काय डिस्ट्रॉय झाल्यामुळं? नॉर्मल बॅक्टेरियल फ्लोरा. त्याच्यामुळं डिकॉन्जुगेशन ऑफ द इस्ट्रोजन होणार नाही आणि त्याच्यामुळे म्हणजे थेरापेटिक फेल्युअर होऊ शकतं. एंटरोहिपॅटिक सायकलिंग ऑफ द इस्ट्रोजन ऍफेक्ट होते आणि त्यामुळे थेरापेटिक फेल्युअर होतं. तर ह्या दोन इंटरॅक्शन तुम्हाला 2 मार्कला जर विचारल्या तर तुम्हाला आता क्लिअर झाले, तुम्ही लिहू शकता. ऍटलिस्ट तुम्ही अटेम्प्ट केलं तरी त्याला तुम्ही फक्त रिफॉर्मपेसिन एन्झाईम इंड्युसर आहे, मायक्रोझोमल एन्झाईमचा नंबर वाढवतो, इस्ट्रोजनचं मेटाबॉलिझम वाढतं म्हणून थेरापेटिक फेल्युअर होतं, इतकं लिहिलं तरी 2 पैकी 2 मार्क पडणार आहे. अँटीबायोटिक रिस्पॉन्सिबल फॉर नॉर्मल बॅक्टेरियल फ्लोरा डिस्ट्रक्शन, डिकॉन्जुगेशन ऑफ द इस्ट्रोजन अफेक्टेड, इट रिझल्ट्स इन थेरापेटिक फेल्युअर. एवढं जरी लिहिलं तरी तुम्हाला मार्क पडणार आहे 2. एवढं एक्सप्लेन मी का केलं की तुम्हाला समजण्यासाठी. त्याचा सारांश तुम्हाला लक्षात आला, दॅट्स इट. त्याच्यापेक्षा जास्त डिटेल 2 मार्कला लिहायचं नाही. 3-4 लाईन दिले तरी समज होतं. फक्त ते कन्सेप्ट जर क्लिअर असेल तर तुम्ही लगेच लिहू शकता. समजलंय? समजलं. हो हो सर. हो. तर आता हे 2 मार्कचे क्वेश्चन युनिव्हर्सिटीला आलेले पण आहे बरं का. म्हणजे आणि परत जेव्हा आपण ड्रग इंटरॅक्शन टॉपिक जेव्हा डिस्कस करू त्यात परत येणार आहे. फक्त आता तुम्हाला लक्षात आले 2 प्रकारचे इंटरॅक्शन ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल बद्दल आणि दोघांचे मेकॅनिझम हे वेगळे आहेत. ठीक आहे. तर हे एंट्रोहिपॅटिक सायकलिंग, तुम्हाला समजा एंट्रोहिपॅटिक सायकलिंग विचारलं काय असतं, बरोबर आहे. तर हे तुम्हाला सांगता येऊ शकतं एंट्रोहिपॅटिक सायकलिंग व्हायवामध्ये. आणि एंट्रोहिपॅटिक सायकलिंगमुळे प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन वाढतं, बायोबिलिटी वाढते. तर त्यात तो फॅक्टर तुम्ही एंट्रोहिपॅटिक सायकलिंगचा मेन्शन करू शकता की ज्या ड्रग्स एंट्रोहिपॅटिक सायकलिंग दाखवतात त्या ड्रगचं प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन जास्त वाढतं, त्यामुळं बायोबिलिटी वाढलेली असते, बायोबिलिटी जास्त असते अशा ड्रगची किंवा बायोबिलिटी वाढू शकते. हे तुम्हाला लक्षात आलंय. तर हे इंटरॅक्शन 2-2 मार्कला आलं तर आता हे आपण का डिटेलमध्ये डिस्कस करतोय ह्या रिॲक्शन की आता ही इंटरॅक्शन आहे, तिथं 2 मार्कला तुम्हाला जर आलं तर लिहिता येईल. ठीक आहे. आणि 2-2 मार्कचे क्वेश्चन हे स्कोरिंग असतात, तिथं मार्क जाण्याचे चान्सेस नसतात. बरोबर आहे. 10 पैकी 10 मार्क पडू शकतात 5 क्वेश्चनला जर तुम्हाला त्या क्वेश्चनचे आन्सर ब्रीफ मध्येच लागतं, त्यात काय 2 ते 3 लाईन लागतात. ठीक आहे. तर आणि काही क्वेश्चन स्ट्रेट फॉरवर्ड असतात, काही थोडे फिरून विचारलेले असतात, काही कन्सेप्ट वर विचारलेले असतात. तर ह्या 2 पॉइंटवर क्वेश्चन आतापर्यंत युनिव्हर्सिटीत विचारलेला आहे आणि तुमच्या आता ते क्लिअर झाले असतील. आता बाकीचे जे रिएक्शन आहे, पहिली रिएक्शन आपण पाहिली ग्लुक्युरोनाइड कॉन्जुगेशन. ओके. आणि आपण फेज 2 रिएक्शनच्या 7 रिएक्शनचं निमोनिक पण पाहिले. 3G रॅम ऑफ सॅमसंग. जर थोडं फास्ट होत असेल ना तेव्हा मला सांगत जा की फास्ट होतंय, थोडं स्लो पाहिजे. काय होतं की तुमचं ऑफलाईनला काहींचं झालेलं आहे, काहींचं नसन झालेलं आणि स्पीड जो आहे तो तुम्ही सांगितल्यानंतर मला लक्षात येईल की किती कमी करायचं किती नाही. ठीक आहे. 3G रॅम सॅमसंगचे 7 रिएक्शन ज्या आहेत त्या 7 रिएक्शन सांगता येईल का तुम्हाला? 3G रॅम सॅमसंग 7 फेज 2 रिएक्शनची नावं मला सांगा तुम्ही. ग्लुकुरोनाइड कॉन्जुगेशन, हा जी ग्लुकुरोनाइड कॉन्जुगेशन, हा Glutathione conjugation. ओके. कॉन्जुगेशन, ओके. अजून एक Conjugation. अजून जी वरून Glycine. ग्लायसिन. ओके. ग्लायसिन कॉन्जुगेशन. आर म्हणजे रायबोन्यूक्लियोसाइड रायबोन्यूक्लियोटाइड सिंथेसिस. ए राम मधलं एम म्हणजे ऍसिटायलेशन मिथायलेशन. Acetylation. हा.
आणि सल्फेट कॉन्जुगेशन. सल्फेट कॉन्जुगेशन. आता तुम्ही जे सांगता ना मला, ओके, काहींचे आवाज क्लिअर येत आहे, काहींचे आवाज थोडे हे होत आहे, तर थोडे इंटरनेट इश्यू जो आहे तो आहे. ठीक आहे, जिथं रेंज चांगली आहे त्यांचे आवाज मला चांगले येत आहे. तर 3G रॅम ऑफ सॅमसंग आहे. तर आता ग्लुक्युरोनाइड कॉन्जुगेशन आहे ते तुम्हाला समजलेलं आहे. त्यासाठी ड्रग कंबाईन कशासाठी बरोबर होतो, ग्लुक्युरोनिक ऍसिड, आणि एन्झाईम त्या रिएक्शनच्या नावावरूनच लक्षात येतं, ग्लुक्युरोनाइड कॉन्जुगेशन. मग एन्झाईम लागतं त्याला कॉन्जुगेजेस किंवा ट्रान्सफरेज एन्झाईम म्हणतात. तर UDP ग्लुक्युरोनिल ट्रान्सफरेज असं एन्झाईम लागतं. आणि कोणते ड्रग मेटाबोलाइज होतात, कॅप निमोनिक, क्लोरामफेनिकॉल, ऍस्पिरिन, पॅरासिटामॉल. तसं तुम्ही इस्ट्रोजन पण लक्षात ठेवू शकता. आता ड्रगची नावं लक्षात ठेवणं पॉसिबल नाही. तुम्ही फक्त एवढे 7 रिॲक्शनची नावं जरी पेपरवर आली ना तरी तुम्हाला 50%च्या पुढे मार्क्स पडणार. कारण तुमच्याकडून एक्सपेक्टेड काय आहे की आता हे बेसिक क्वेश्चन्स आहेत, त्याच्यामध्ये तुम्ही बेसिक गोष्टीत डिटेलमध्ये एक्सप्लेन नाही करू शकत. तर तुम्हाला अटेम्प्ट इज मोर इम्पॉर्टंट. ठीक आहे. तर त्यामध्ये खूप सारी चर्चा जरी झाली तरी सगळ्या गोष्टी आपल्याला लिहायच्या नसतात, हे एक लक्षात ठेवा. आता दुसरी जी रिॲक्शन आहे, आता ह्या सिक्वेन्सने नाही जाणार आहे मी. 3G रॅम ऑफ सॅमसंग मी तुम्हाला ते लक्षात ठेवण्यासाठी सांगितलेलं आहे. बुक्स मध्ये सिक्वेन्स वेगळे आहे. आता दुसरी रिॲक्शन ऍसिटायलेशन आहे. बोला, येतोय ना आवाज? हो. हा सर. हा. आता ऍसिटायलेशन रिॲक्शन साठी परत काय एक आहे, याच्यात आहे ना काही MCQ तुम्हाला सांगतो. आता याच्यामध्ये जो एंडोजिनस सबस्टन्स आहे त्याच्याबरोबर ड्रग कंबाईन होतो. तर ऍसिटायलेशन मध्ये तुम्हाला ऍसिटिल कोए लक्षात ठेवायचं त्याच्यावरून. तर ऍसिटिल कोएन्झाइम A बरोबर ड्रग कंबाईन होतं, ड्रग कॉन्जुगेट विथ ऍसिटिल कोए. त्याला ऍसिटिल कोए पण म्हणतात. ओके, बायोकेमिस्ट्री मध्ये तुम्हाला आलं असं ऍसिटिल कोएन्झाइम A. सो ड्रग प्लस ऍसिटिल कोएन्झाइम A, आणि यामध्ये काय होतं, ऍसिटिल ग्रुप ड्रग कडे ट्रान्सफर होतो, म्हणून ऍसिटिल ट्रान्सफरेज एन्झाईम लागतं. ऍसिटायलेशनला कोणतं एन्झाईम लागतं? ऍसिटिल ट्रान्सफरेज एन्झाईम लागतं. आणि कोणते ड्रग ह्या रिॲक्शननी मेटाबोलाइज होतात? तर एक एंट्रान्सच्या बुकमध्ये आमच्या निमोनिक दिलेलं आहे, शिप. ओके, शिप निमोनिक आहे. त्यामध्ये सल्फोनामाइड आहे, हायड्रोलाझाईन आहे, आयसोनियाझाईड आहे, आणि पॅरा अमायनो सॅलिसायलिक ऍसिड आहे. आता हे नावं तुम्हाला लक्षात ठेवणं पॉसिबल नाहीये, बरोबर आहे. तुम्हाला फक्त ऍसिटायलेशन नावाची रिॲक्शन आहे, ऍसिटिल कोए एंडोजिनस सबस्टन्स लागतो, आणि ऍसिटिल ट्रान्सफरेज एन्झाईम लागतं. ह्या 3 गोष्टी लक्षात आल्या. आता कोणते ड्रग मेटाबोलाइज होतात त्यातलं एखादं नाव लक्षात ठेवलं तरी चालेल. तर शिप मध्ये सल्फोनामाइड, हायड्रोलाझाईन, आयसोनियाझाईड, पॅरा अमायनो सॅलिसायलिक ऍसिड. आयसोनियाझाईड फर्स्ट लाईन अँटी ट्युबरक्युलर ड्रग आहे, आणि पॅरा अमायनो सॅलिसायलिक ऍसिड सेकंड लाईन अँटी ट्युबरक्युलर ड्रग आहे. सल्फोनामाइड अँटीबायोटिक आहे. हायड्रोलाझाईन हे आर्टेरिओ डायलेटर आहे. ओके, तर सल्फोनामाइडच्याच ग्रुपचा अजून एक ड्रग आहे डॅप्सोन. तो आपण लेप्रोसीत यूज करतो, तो पण ऍसिटायलेशन रिॲक्शननी मेटाबोलाइज होतो. तर तुम्ही शिप डॅश डी पण लक्षात ठेवू शकता. तर हे झालं ऍसिटायलेशन. आता मी तुम्हाला सांगितलं की फेज 2 रिॲक्शनचे एन्झाईम जे आहे ते एन्झाईम इंडक्शन दाखवतात की जेनेटिक पॉलिमॉर्फिझम दाखवतात. फेज 2 चे जे रिॲक्शनचे जे एन्झाईम्स आहे, नॉन मायक्रोझोमल, ते एन्झाईम इंडक्शन दाखवता की जेनेटिक पॉलिमॉर्फिझम दाखवतात? दोघांपैकी एक होतं. जेनेटिक पॉलिमॉर्फिझम. व्हेरी गुड, जेनेटिक पॉलिमॉर्फिझम. जे मायक्रोझोमल एन्झाईम आहे ते एन्झाईम इंडक्शन दाखवतात, आणि फेज 2 मधला एकच मायक्रोझोमल एन्झाईम आहे, UDP ग्लुक्युरोनिल ट्रान्सफरेज, तो आपण पाहिलाय तिथे. तर बाकी सगळे नॉन मायक्रोझोमल एन्झाईम आहे. तो जेनेटिक पॉलिमॉर्फिझम दिसू शकतं. काही लोकांमध्ये हे एन्झाईम ॲबनॉर्मल असू शकतात. त्यात एन ऍसिटिल ट्रान्सफरेज एन्झाईम काही लोकांमध्ये ॲबनॉर्मल असतो. ॲबनॉर्मल म्हणण्यापेक्षा वेगळा असतो थोडा. तर एन ऍसिटिल ट्रान्सफरेज 2 प्रकारचे एन्झाईम आहे. काही एन्झाईम एकदम ऍक्टिव्ह असतात काही लोकांमध्ये, आणि काही लोकांमध्ये तोच एन्झाईम खूप स्लो असतो. तर इंडियामध्ये मेजॉरिटी लोक जे आहे, ओके, ते स्लो
असतात, त्याच्यामुळे 60 ते 70% मध्ये हा स्लो आहे असं लक्षात ठेवायचं, आणि 30 ते 40 इंडियन लोकांमध्ये हा एन्झाईम फास्ट ऍक्टिंग आहे. पण दोघांमध्ये एक स्लो ऍसिटायलेटर स्टॅटसचा माणूस घेतला आणि एक फास्ट ऍसिटायलेटर स्टॅटसचा माणूस घेतला, तर दोघांमधलं मेटाबॉलिझम वेगळं असणार आहे. फास्ट ऍसिटायलेटर स्टॅटस मध्ये ह्या ड्रगचं मेटाबॉलिझम फास्ट होईल, आणि स्लो ऍसिटायलेटर स्टॅटस मध्ये ह्या ड्रगचं मेटाबॉलिझम काय होईल, स्लो होईल. तर जेनेटिक पॉलिमॉर्फिझम एन ऍसिटिल ट्रान्सफरेज एन्झाईमला आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर ऍसिटिल ट्रान्सफरेज प्लस एन ऍसिटिल ट्रान्सफरेज पण म्हणतात काही बुक्स मध्ये. ठीक आहे, तर हे झाले ऍसिटायलेशन. आता रिएक्शन पुढच्या ज्या येतील ना, त्यात खूप सारे एक्झाम्पल मुळे तुम्हाला ते खूप अवघड वाटेल, त्याच्यात टेन्शन घ्यायचं नाही. आता मिथायलेशन, याच्यामध्ये काय आहे, ह्या रिएक्शन मध्ये मिथिल ट्रान्सफरेज एन्झाईम लागतं. जसं ऍसिटायलेशनला ऍसिटिल ट्रान्सफरेज एन्झाईम लागत होता, तसं मिथायलेशनला मिथिल ट्रान्सफरेज एन्झाईम लागतो. मिथिल ट्रान्सफरेज, ओके, मिथिल ट्रान्सफरेज एन्झाईम लागतो. बरोबर आहे. तर नावं लक्षात ठेवायला याच्यावरूनच आहे. मिथायलेशनला मिथिल ट्रान्सफरेज एन्झाईम लागतो, मिथिल ट्रान्सफरेज. ओके. आणि एंडोजिनस सबस्टन्स जे असतात ज्याच्यामुळं ड्रग कंबाईन होतो, ते कार्बोहायड्रेट किंवा अमायनो ऍसिड असतात. तर मिथायलेशन रिएक्शन मध्ये मिथ्योनिन आणि सिस्टीन हे एंडोजिनस सबस्टन्स आहे, त्याच्याबरोबर ड्रग कंबाईन होतो, आणि मिथ्योनिन आणि सिस्टीन मधला मिथिल ग्रुप ड्रग कडे ट्रान्सफर होतो, म्हणून मिथिल ट्रान्सफरेज एन्झाईम नाव दिलेलं आहे, मिथिल ट्रान्सफरेज एन्झाईम. द ड्रग कंबाईन्स विथ मिथ्योनिन अँड सिस्टीन अँड अंडरगो मेटाबॉलिझम बाय मिथायलेशन रिएक्शन. आणि कोणते ड्रग मिथायलेशन रिएक्शन दाखवतात, तर अमाइन्स आणि फेनॉल्स. तर एक निमोनिक मी सांगत असतो, आता याच्यातले एक्झाम्पल मध्ये नाही आठवलं तरी चालेल. मिथायलेशन रिएक्शनला मिथिल ट्रान्सफरेज एन्झाईम लागतो, हे तुम्हाला पाठ करायची गरज नाहीये. आणि मिथ्योनिन आणि सिस्टीन ऍक्ट एज ए मिथिल डोनर, म्हणजे ड्रग कंबाईन विथ एंडोजिनस सबस्टन्स मिथ्योनिन आणि सिस्टीन. बरोबर आहे. आता कोणते ड्रग ही रिएक्शन दाखवतात, अमाइन्स आणि फेनॉल्स, तर त्याचं नाव लक्षात ठेवायला थोडं अवघड आहे. ते नावातलं एक तरी नाव लक्षात ठेवलं तरी चालू शकतं. एक निमोनिक मी सांगत असतो एंट्रन्स पॉइंट ऑफ व्ह्यू, मिथायलेटेड मंच कॅडबरी. तर हे मिथायलेटेड मंच कॅडबरी मध्ये मंचचं स्पेलिंग जे आहे, तर जी मंच कॅडबरी येते तिचं हे एक काय म्हणता येईल की पायरेटेड व्हर्जन आहे किंवा डुप्लिकेट आहे, म्हणून ते स्पेलिंग थोडं डुप्लिकेट असल्यामुळं मंचचं स्पेलिंग थोडं वेगळं आहे, MANCH आहे. तर त्याच्यावरून मिथायलेटेड म्हणजे मिथायलेशनचे एक्झाम्पल लक्षात ठेवायला मदत होते. तर यामध्ये M म्हणजे मर्कॅप्टोपिरिन आहे, A म्हणजे ऍड्रिनेलिन आहे, N म्हणजे निकोटिनिक ऍसिड आहे, C म्हणजे कॅप्टोप्रिल आहे, H म्हणजे हिस्टामाइन आहे. आता यामधलं एखादं ड्रग जरी लक्षात ठेवलं तरी चालू शकतं, सगळे लक्षात ठेवायची गरज नाही. एंट्रन्स मध्येही तुम्हाला म्हणजे एक्झाम मध्येही MCQ मध्ये याच्यावर तुम्हाला काही येणार नाही. बरोबर आहे. तर एखादं नाव ड्रगचं जरी राहिलं रिएक्शन मधल्या लक्षात तरी चालू शकतं. तर हे झालं मिथायलेशन. तर मिथायलेशन मध्ये ड्रग जे आहे ते मिथ्योनिन किंवा सिस्टीन बरोबर कंबाईन होतात, तर एंडोजिनस सबस्टन्स मिथ्योनिन किंवा सिस्टीन आहे. एन्झाईम कोणतं लागतं, मिथिल ट्रान्सफरेज. ओके. आणि ड्रग कोणते आहे, ओके, तर मर्कॅप्टोपिरिन, ऍड्रेनालिन, कॅप्टोप्रिल, ओके, हिस्टामाइन, निकोटिनिक ऍसिड हे ड्रग आहेत. ओके. त्यानंतरची रिएक्शन, आता याच्यानंतरची रिएक्शन आहे सल्फेट कॉन्जुगेशन. आता सल्फेट कॉन्जुगेशन मध्ये एन्झाईम कोणतं लागतं, तर सल्फेट ग्रुप ट्रान्सफर करायचं म्हणजे सल्फो ट्रान्सफरेज एन्झाईम लागतं. तर नावावरूनच एन्झाईम लक्षात ठेवायचा प्रयत्न तुम्ही करू शकतात. मिथायलेशनला मिथिल ट्रान्सफरेज, ऍसिटायलेशनला ऍसिटिल ट्रान्सफरेज, ग्लुक्युरोनाइड कॉन्जुगेशनला UDP ग्लुक्युरोनिल ट्रान्सफरेज. बरोबर आहे. तर रिएक्शनच्या नावावरूनच एन्झाईम लक्षात राहतं. तर सल्फो ट्रान्सफरेज एन्झाईम लागतं. ओके. आणि जो एंडोजिनस सबस्टन्स लागतो ज्याच्याबरोबर ड्रग कंबाईन होतो, तर त्याचं नाव आहे फॉस्फोएडिनोसिन फॉस्फोसल्फेट. फॉस्फोएडिनोसिन फॉस्फोसल्फेट बरोबर
ड्रग कंबाईन होतं. नेक्स्ट याच्यामध्ये मी चार्ट काढलेला आहे, त्यात ते लिहिलेलं आहे, स्लाइडवर डिस्प्ले नाही होते. तर फॉस्फो ॲडिनोसिन फॉस्फोसल्फेट एंडोजिनस सबस्टन्स बरोबर ड्रग कंबाईन होतो आणि सल्फेट ग्रुप ट्रान्सफर होतो ह्या एंडोजिनस सबस्टन्स कडून ड्रग कडे, आणि जो मेटाबोलाइट बनतो तो पोलार और हायली आयोनाइज ऑर्गॅनिक ऍसिड असतं. तर फॉस्फो ॲडिनोसिन फॉस्फोसल्फेट एन्झाईम एंडोजिनस सबस्ट्रेट लागतो आणि एन्झाईम लागतो सल्फो ट्रान्सफरेज. तर कोणते ड्रग सल्फेट कॉन्जुगेशनने मेटाबोलाइज होतात? तर मिथिल डोपा आहे, क्लोरॅम्फेनिकॉल आहे, ॲड्रिनल अँड सेक्स स्टिरॉइड आहे किंवा कॉर्टिकोस्टिरॉइड्स असं म्हणू शकतो. तर आता पहा, क्लोरॅम्फेनिकॉल कुठं कुठं आलंय? रिडक्शन मध्ये क्लोरॅम्फेनिकॉल होतं, बरोबर आहे. ग्लुक्युरोनाइड कॉन्जुगेशन मध्ये कॅप मध्ये क्लोरॅम्फेनिकॉल होतं आणि सल्फेट कॉन्जुगेशन मध्ये क्लोरॅम्फेनिकॉल आहे. म्हणजे एक ड्रग एकापेक्षा जास्त रिएक्शनने ही मेटाबोलाइज होऊ शकतो. त्यामुळं एक्झाम्पल लिहिताना तो चुकलाय का बरोबर त्याचा जास्त विचार करत बसायचा नाही. ठीक आहे, कारण एक्झाम्पल कोणाच्याच लक्षात राहत नाही. ठीक आहे, तर सल्फेट कॉन्जुगेशन मध्ये phosphoadenosine phosphosulfate is a endogenous substance with which drug combine, and sulfotransferase enzyme is required to carry out this reaction. Methyl dopa, chloramphenicol, adrenal and sex steroid metabolized by sulfate conjugation. त्यानंतर ग्लायसिन कॉन्जुगेशन एक रिएक्शन आहे. ग्लायसिन कॉन्जुगेशन मध्ये ग्लायसिन ट्रान्सफरेज एन्झाईम लागतो आणि ड्रग कंबाईन विथ एंडोजेनस सबस्ट्रेट ग्लायसिन, आणि ड्रग जे ग्लायसिन कॉन्जुगेशनने मेटाबोलाइज होतं तर एकच नाव लक्षात ठेवा, सॅलिसायलिक ऍसिड. सॅलिसायलिक ऍसिड ला दुसरं नाव आहे ऍस्पिरिन, म्हणजे सॅलिसायलेटलाच ऍस्पिरिन म्हणतात, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर ऍस्पिरिन आपण ग्लुक्युरोनाइड कॉन्जुगेशन मध्ये पण पाहिलेलं आहे. तसंच सॅलिसायलेट म्हणजे ऍस्पिरिन ग्लायसिन कॉन्जुगेशन मध्ये पण आहे. तर हे झालं ग्लायसिन कॉन्जुगेशन. आता याच्यानंतरचं जे कॉन्जुगेशन रिएक्शन आहे ग्लुटाथायोन कॉन्जुगेशन. आवाज येतोय का आता? तर मध्ये हा सर. येतो, येतोय सर क्लिअर. क्लिअर येतोय, चालेल. ओके, तर आता याच्यामध्ये एमसीक्यू पॉइंट ऑफ व्ह्यू असं काही तुम्हाला विचारणार नाही. फक्त आता पुढची जी रिएक्शन आहे ग्लुटाथायोन कॉन्जुगेशन, त्याच्यावर एमसीक्यू तुम्हाला विचारला जाऊ शकतो. काय एमसीक्यू आहे आणि ग्लुटाथायोन कॉन्जुगेशन तुम्हाला का लक्षात ठेवायचं आहे? ग्लुटाथायोन कॉन्जुगेशन रिएक्शन जी आहे, ओके, तर यामध्ये ग्लुटाथायोन acts as a endogenous substrate with which drug combine. ओके, ग्लुटाथायोन हा एंडोजिनस सबस्ट्रेट आहे आणि जो एन्झाईम लागतो तो ग्लुटाथायोन ट्रान्सफरेज एन्झाईम लागतो. तर हे दोन गोष्टी तुम्हाला कळल्यात. पण ग्लुटाथायोन कॉन्जुगेशन कशासाठी महत्वाची आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे. तर कधी कधी ड्रगचं मेटाबॉलिझम होत असताना मी तुम्हाला सांगितलं की हायली रिएक्टिव्ह इंटरमिडिएट तयार होऊ शकतात. हे फ्री रॅडिकल्स असतात. म्हणजे कधी कधी ड्रगचं मेटाबॉलिझम होताना हायली रिएक्टिव्ह इंटरमिडिएट बनू शकतात. त्यांना क्विनोन आणि इपॉक्साइड इंटरमिडिएट म्हणतात. आता हे नावं तुम्हाला काही डिटेलमध्ये लक्षात ठेवायचे नाही, फक्त तुम्हाला एक लक्षात ठेवायचं, एखाद्या ड्रगचं मेटाबॉलिझम होताना हायली रिएक्टिव्ह इंटरमिडिएट बनतात. हायली रिएक्टिव्ह इंटरमिडिएटचा अर्थ आहे की हे आपल्या शरीरातल्या टिश्यूंची रिॲक्ट होऊन टिश्यू डॅमेज करू शकतात. त्यामध्ये क्विनॉन आणि इपॉक्साइड मेटाबोलाइट असतात, बरोबर आहे. आता हे बॉडीसाठी टॉक्सिक असतील का नाही? बॉडी डॅमेज होऊ शकतं का नाही यांनी, ह्या इंटरमिडिएटनी? म्हणजे ड्रग होऊ शकतं, बरोबर ना? ओके, होऊ शकतं ना. म्हणजे ड्रग आहे, ओके, त्याचं मेटाबॉलिझम झालं आणि हायली रिएक्टिव्ह इंटरमिडिएट तयार झाला, त्याला क्विनोन हा. किंवा इपॉक्साइड इंटरमिडिएट म्हणतात.
आता हे इंटरमिडिएट हायली रिॲक्ट होईल, म्हणजे हा टिश्यू बरोबर रिॲक्ट होऊन टिश्यू डॅमेज करेल. बरोबर आहे, टिश्यू डॅमेज होणार आहे. म्हणजे हा इंटरमिडिएट लवकरात लवकर कशात कन्वर्ट झाला पाहिजे, हा टॉक्सिक इंटरमिडिएट तयार झालाय, टॉक्सिक मेटाबोलाइट तयार झालाय, हा लवकरात लवकर कशात कन्वर्ट झाला पाहिजे, नॉन टॉक्सिक. नॉन टॉक्सिक मेटाबोलाइट मध्ये. जर नाही झाला तर हा क्विनोन किंवा इपॉक्साइड मेटाबोलाइट टिश्यू बरोबर कंबाईन होऊन टिश्यू डॅमेज होऊ शकतो. तर हे जे इंटरमिडिएट बनतात क्विनोन किंवा इपॉक्साइड इंटरमिडिएट, याला नॉन टॉक्सिक मेटाबोलाइट मध्ये कन्व्हर्ट करायचं काम ग्लुटॅथायोन कॉन्जुगेशन रिएक्शन करतं. कोणतं? ग्लुटॅथायोन कॉन्जुगेशन. हे काय करतं, ह्या रिएक्शन मध्ये काय होतं, हे जे इंटरमिडिएट बनलेले आहे क्विनोन किंवा इपॉक्साइड, हे ग्लुटॅथायोन बरोबर कंबाईन होतात, ग्लुटॅथायोन बरोबर कंबाईन होतात आणि ग्लुटॅथायोन बरोबर कंबाईन होऊन ते नॉन टॉक्सिक मेटाबोलाइट मध्ये कन्वर्ट होतात. म्हणजेच हे टॉक्सिक मेटाबोलाइट ग्लुटॅथायोन कॉन्जुगेशन रिएक्शननी कशा बरोबर कंबाईन होतात शरीरात, कोणत्या सबस्टन्स बरोबर? कोणत्या? आवाज गेला सर. हा तर आवाज नाही. येतोय आता? हॅलो, आला. आला? हा ठीक आहे. ज्यावेळेस असा मेसेज येतो त्यावेळेस थोडा इंटरनेट अनस्टेबल म्हणून येतं. तर हे जे इंटरमिडिएट आहेत हे आपल्या शरीरामध्ये जो ग्लुटॅथायोन तयार होतो त्या ग्लुटॅथायोन बरोबर कंबाईन होतात, कॉन्जुगेट होतात आणि कशात कन्वर्ट होतात? नॉन टॉक्सिक मेटाबोलाइट मध्ये. म्हणून ग्लुटॅथायोन कॉन्जुगेशन रिएक्शनचा मेन पर्पज आहे टू कन्वर्ट highly reactive quinone and epoxide intermediate into non-toxic metabolite. This is the main purpose of glutathione conjugation reaction. मग यासाठी आपल्या शरीरामध्ये कशाची लेवल फार महत्वाची आहे? ते एन्झाईमची. एन्झाईमची पण आहे, ग्लुटॅथायोन ट्रान्सफरेज, आणि ज्याच्याबरोबर ड्रग कंबाईन होतो हा जो मेटाबोलाइट तयारलेला आहे टॉक्सिक मेटाबोलाइट, हा कशा बरोबर कंबाईन होणार आहे? कॉन्जुगेट होणार आहे ग्लुटॅथायोन. ग्लुटॅथायोन आपल्या शरीरात तयार होतं तर ते त्याच्याबरोबर तो कंबाईन होणार आहे. तर ग्लुटॅथायोनची लेवल किती आहे ती पण फार महत्वाची, आणि तो ग्लुटॅथायोन क्विनोन आणि इपॉक्साइड इंटरमिडिएट बरोबर कंबाईन होऊन नॉन टॉक्सिक मेटाबोलाइट मध्ये कन्वर्ट होतो. आता त्याचं क्लासिकल एक्झाम्पल तुम्हाला सांगायचं झालं तर पॅरासिटामॉल पॉइझनिंग. मी तुम्हाला पॅरासिटामॉल पॉइझनिंग विषयी सांगतो. आता हा पॅरासिटामॉल नावाचा ड्रग जो आहे, ओके, हा सेफ ड्रग आहे. आपण 650 मिलीग्रॅम टॅबलेट यूज करतो. ओके, किती टाइम्स देतो आपण दिवसातून? 6 आवरली, 8 आवरली. ओके, समजा 8 आवरली दिला तर दिवसात आपण जेवढा देतो तो किती पेक्षा कमी असेल? 2 ग्रॅम पेक्षा जास्त असेल का कमी असेल डेली डोस? कमी. कमी असेल. 650 3 वेळा. पॅरासिटामॉल पॉइझनिंग ही 10 ग्रॅम पेक्षा जास्त जर यूज झाला तर होऊ शकते, आणि जनरली ही ऍक्सिडेंटली पेशंटने घेतलं किंवा सुसाइडल पर्पज पॉइंट ऑफ व्ह्यू घेतलं तर चान्सेस आहे. आपण डे टू डे प्रॅक्टिस मध्ये एवढा जास्त डोस तर पॅरासिटामॉलचा देतच नाही. बरोबर आहे, लक्षात आलं? तर 10 ग्रॅम पेक्षा जास्त असेल ना त्यावेळेस होते. आता कसं असतं बघा, ज्यावेळेस आपण थेरापेटिक डोस मध्ये पॅरासिटामॉल देतो, ओके, तर तो 2 पाथवेनी मेटाबोलाइज होतो. एक पाथवे आहे त्याला मेजर पाथवे म्हणतात, आणि त्यामध्ये तो पाथवे आहे ग्लुक्युरोनाइड कॉन्जुगेशन, आणि ह्या पाथवेनी पॅरासिटामॉल इनएक्टिव्ह मेटाबोलाइट मध्ये कन्वर्ट होतो. हा मेजर पाथवे.
पॅरासिटामॉलचं इनऍक्टिव्हेशन होतं आणि तो इनऍक्टिव्ह मेटाबोलाइट एक्सक्रीट होतो आणि कोणत्या रिएक्शन लागते त्याला ग्लुक्युरोनाइड कॉन्जुगेशन. अजून एक पाथवे आहे त्याला आपण मायनर पाथवे म्हणतो पॅरासिटामॉलच्या मेटाबॉलिझमसाठी आणि त्यासाठी एक CYP P450 एन्झाईम मधला एक एन्झाईम लागतो. CYP2E1 एन्झाईम लागतो. त्यांनी पॅरासिटामॉल मेटाबॉलाइज होतो. तो मायनर पाथवे आहे आणि तो कशात कन्वर्ट होतो ते फार महत्वाचं आहे. It is converted into N-acetyl P-benzoquinoneimine. आता हे नाव तुम्हाला लक्षात ठेवायला पॉसिबल नाहीये. फक्त तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की मायनर पाथवेने पॅरासिटामॉल CYP2E1 एन्झाईमनी एक क्विनोन मेटाबोलाइट मध्ये कन्वर्ट होतो. क्विनोन N-acetyl P-benzoquinoneimine. N-acetyl P-benzoquinoneimine. आता क्विनोन मेटाबोलाइट हे हायली रिएक्टिव्ह मेटाबोलाइट आहे हे आज तर तुम्हाला कळलंय. बरोबर आहे, लक्षात आलंय. मग हे हा, सर. मेटाबोलाइट जर टिश्यू प्रोटीनला जॉईन झाले तर ते लिव्हर आणि किडनी डॅमेज करू शकतात. हे क्विनोन मेटाबोलाइट इंटरमिडिएट जे तयार झालेले आहे ते टिश्यू डॅमेज करू शकतो. परंतु जेव्हा आपण थेरापेटिक डोसला पॅरासिटामॉल यूज करतो तेव्हा हे हायली रिएक्टिव्ह इंटरमिडिएट काय होतं लगेच कशाबरोबर कंबाईन होतात? एन्झाईम्स बरोबर. एन्झाईम्स म्हणजे एन्झाईमच्या माध्यमातून एन्झाईम ग्लुटाथिओन एंडोजिनस ग्लुटाथिओन ग्लुटाथायॉन एंडोजिनस सबस्टन्स बरोबर कंबाईन होतात आणि ग्लुटाथायॉन ट्रान्सफरेज एन्झाईम लागते ही रिएक्शन होण्यासाठी, ही कॉन्जुगेशन म्हणजे हे एकत्र येण्यासाठी. तर हे क्विनोन इंटरमिडिएट ग्लुटाथायॉन बरोबर कंबाईन होतात. ग्लुटाथायॉन कॉन्जुगेशन रिएक्शननी नॉन टॉक्सिक मेटाबोलाइट मध्ये कन्वर्ट होतात आणि तो मेटाबोलाइट इलिमिनेट होतो. बरोबर आहे. आता जेव्हा आपण पॅरासिटामॉल थेरापेटिक रेंज मध्ये यूज करतो त्यावेळेस मेनली पॅरासिटामॉल मेजर पाथवेनी मेटाबोलाइज होऊन इनऍक्टिव्ह मेटाबोलाइट मध्ये कन्वर्ट होतो. जरी मायनर पाथवेनी काही अमाऊंट N-acetyl P-benzoquinoneimine बनली, ओके, परत आता आवाज थोडा जाईल. ओके, मायनर पाथवेने आवाज येतोय? Yes. जातोय. आला ना? ठीक आहे. आला. आला, ठीक आहे. तर मायनर पाथवेने जर पॅरासिटामॉल N-acetyl P-benzoquinone मध्ये जरी कन्वर्ट झाला तर ग्लुटाथायॉन त्याला नॉन टॉक्सिक मेटाबोलाइट मध्ये कन्वर्ट करतो. म्हणजे थेरापेटिक डोस मध्ये काही प्रॉब्लेम नाही. पण जेव्हा आपण एखाद्याने ऍक्सिडेंटल जास्त डोस घेतला, 10 ग्रॅम पेक्षा जास्त डोस घेतला, तर त्यावेळेस काय होतं की पॅरासिटामॉलचा जो मेजर पाथवेनी मेटाबॉलिझम आहे ते सॅच्युरेट होतं. सॅच्युरेट का होतं? कारण ग्लुक्युरोनाइड कॉन्जुगेशन एन्झाईमची लेवल तेवढी नसते. काही पॅरासिटामॉल इनऍक्टिव्ह मेटाबोलाइट मध्ये कन्वर्ट होईल मेजर पाथवेनी, पण इथं पेशंटनी 10 ग्रॅम घेतलेला आहे त्यामुळं सगळंच काही मेजर पाथवेनी मेटाबोलाइज होणार नाही. आता मग तो कुठं वळेल, कोणत्या मेटाबॉलिझम कडे वळेल? पॅरासिटामॉलचं मायनर पाथवेचं मेटाबॉलिझम वाढेल हायर डोसला आणि काही पॅरासिटामॉल मायनर पाथवेनी N-acetyl P-benzoquinoneimine मध्ये कन्वर्ट होईल. आता 10 ग्रॅम डोस दिलाय त्यावेळेस ह्या मायनर पाथवेने जो क्विनोन इंटरमिडिएट बनेल तो खूप सारा बनेल आणि तेवढं ग्लुटाथायॉन आपल्या शरीरात असेल का? नाही. मग काही ग्लुटाथायॉन कंबाईन होऊन काही क्विनोन इंटरमिडिएटला नॉन टॉक्सिक मध्ये कन्वर्ट करेल, पण काही क्विनोन इंटरमिडिएट ग्लुटाथायॉनचा स्टोरेज अपुरा असल्यामुळे तसाच राहील आणि तो क्विनोन इंटरमिडिएट टिश्यू प्रोटीनला बाइंड होईल, लिव्हर प्रोटीनला बाइंड होईल, लिव्हर डॅमेज होईल. तर पॅरासिटामॉल पॉइझनिंग मध्ये लिव्हर डॅमेज होतं का? हे क्विनोन इंटरमिडिएट मुळे. बरोबर आहे. आता तुम्हाला पॅरासिटामॉल पॉइझनिंगचा अँटीडोट माहिती आहे? N-acetylcysteine नावाचा ड्रग आहे. ओके, कोणता ड्रग आहे त्याचा अँटीडोट? N-acetylcysteine.
acetyl cysteine. एन ऍसिटिल सिस्टीन तो काय करतो, ग्लुटाथायोनची सिंथेसिस अँड रिलीज वाढवतो. मग काय होईल ते, जर ग्लुटाथायोनची सिंथेसिस अँड रिलीज वाढलं तर ग्लुटाथायोनची सिंथेसिस आणि रिलीज वाढलं तर काय होईल? नॉन It टॉक्सिक will जास्त bind to the glutathione and get more inactivated, sir. यस, जो टॉक्सिक मेटाबोलाइट बनलेला आहे तो नॉन टॉक्सिक करायला ग्लुटाथायोन लागणार होता. एन ऍसिटिल सिस्टीन दिल्याने हा ग्लुटाथायोन ची लेवल वाढलेली आहे. मग हा ग्लुटाथायोन काय करेल, त्या टॉक्सिक मेटाबोलाइटला कंबाईन होईल आणि त्याला कशात कन्वर्ट करेल, नॉन टॉक्सिक मेटाबोलाइट मध्ये. आणि Non-toxic. तर तुम्हाला लक्षात ठेवायचंय, पॅरासिटामॉल पॉइझनिंग मध्ये अँटीडोट कोणता आहे, एन ऍसिटिल सिस्टीन. नाही And ओके, Cysteine. एन ऍसिटिल सिस्टीन. तर हे झालं ग्लुटाथायोन कॉन्जुगेशन रिएक्शन. आता मी पुढचा स्लाइड डिस्प्ले करतोय, पहा. इट इज कॅरीड आउट बाय ग्लुटाथायोन एस ट्रान्सफरेज एन्झाईम. हे एन्झाईम लागतं. ओके, एंडोजेनस सबस्ट्रेट जो लागतो त्याच्यात बरोबर मेटाबोलाइट किंवा ड्रग कंबाईन होतो तर तो ग्लुटाथायोन आहे. हा मायनर पाथवे आहे मेटाबॉलिझम साठी. खूप कमी ड्रग यांनी मेटाबोलाइज होता, पण फार महत्वाचा कशासाठी आहे, इट इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर इनएक्टिवेशन ऑफ हायली रिएक्टिव्ह क्विनोन और इपॉक्साइड. टॉक्सिक म्हणलं तर चालू शकते, इट्स ओके. हायली रिएक्टिव्ह क्विनोन और इपॉक्साइड इंटरमिडिएट फॉर्म ड्युरिंग मेटाबॉलिझम ऑफ सर्टन ड्रग. काही ड्रगच्या मेटाबॉलिझम मध्ये टॉक्सिक मेटाबोलाइट बनतात, ते हायली रिएक्टिव्ह असतात, त्यांना क्विनोन किंवा इपॉक्साइड इंटरमिडिएट म्हणतात. त्यांना इनएक्टिवेट करण्यासाठी ह्या ग्लुटाथायोन कॉन्जुगेशनचा रिएक्शनचा महत्व आहे. एक्झाम्पल पॅरासिटामॉल. तर पहा, large amount of such intermediate are formed in poisoning or after enzyme induction. Glutathione supply falls short. त्यामुळे ग्लुटाथायोनचा सप्लाय शॉर्ट बनतो, कारण मायनर पाथवेने जास्त टॉक्सिक मेटाबोलाइट बनला तर सगळ्यात इनएक्टिवेट होणार नाही. मग आपल्याला ग्लुटाथायोनची लेवल वाढवायची. जर नाही वाढली तर हा टॉक्सिक मेटाबोलाइट टिश्यू प्रोटीनला बाइंड होतो, टिश्यू डॅमेज होतात. पॅरासिटामॉल लिव्हर डॅमेज करतं, किडनी डॅमेज करतं, तर असं ते आहे. तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर आता ग्लुटाथायोन कॉन्जुगेशनचा एमसीक्यू काय आहे, विच कॉन्जुगेशन रिएक्शन इज इम्पॉर्टंट फॉर इनएक्टिवेशन ऑफ हायली रिएक्टिव्ह क्विनोन और इपॉक्साइड इंटरमिडिएट. आन्सर काय आहे त्याचं, ग्लुटाथायोन कॉन्जुगेशन. अजून एक एमसीक्यू इथं क्लिअर झाला, विच ड्रग यू विल यूज इन पॅरासिटामॉल पॉइझनिंग. And acetyl Acetyl cysteine. cysteine. एन ऍसिटिल सिस्टीन. मी तुम्हाला काय सांगितलं, पॅरासिटामॉल पॉइझनिंग कधी होते, किती डोसला, 10 ग्रॅमचं. 10 ग्रॅमचा, बरोबर आहे. पण जे क्रोनिक अल्कोहोलिक पेशंट्स असतात, क्रोनिक अल्कोहोलिक खूप वर्षापासून डेली अल्कोहोल घेतात, अशा पेशंट मध्ये पॅरासिटामॉल पॉइझनिंग ही इव्हन 5 ते 6 ग्रॅम डोसला पण होऊ शकते. त्याचं रिझन काय ते मी तुम्हाला सांगतो. त्याचं रिझन काय आहे, एक मिनिट. त्याचं रिझन काय आहे ते मी तुम्हाला सांगतो. त्याचं रिझन मी तुम्हाला सांगितलं, पॅरासिटामॉल नावाचा जो ड्रग आहे, ओके, हा मेजर पाथवेने इनएक्टिव्ह मेटाबोलाइट मध्ये कन्वर्ट होतो आणि मायनर पाथवेने एक टॉक्सिक मेटाबोलाइट तयार करतो, एन ऍसिटिल पी बेन्झोक्विनोन इमिन. ह्या मायनर पाथवेसाठी जो एन्झाईम लागतो तो आहे CYP2E1 एन्झाईम लागतो. आता मी तुम्हाला एक क्वेश्चन विचारतो, CYP450 एन्झाईम सिस्टीम जी आहे त्यात 100 पेक्षा जास्त एन्झाईम आहेत. त्याच्यात CYP3A4, 3A5, 2D6, CYP2E1 असे खूप सारे आहे. तर
CYP P450 एन्झाईम सिस्टीम ही मायक्रोझोमल आहे का नॉन मायक्रोझोमल आहे? तर नेट कनेक्शन अनस्टेबल. आवाज येतोय का? CYP 450 एन्झाईम सिस्टीम ही मायक्रोझोमल इन नेचर आहे की नॉन मायक्रोझोमल? Microsomal. Microsomal. मायक्रोझोमल आहे, बरोबर. मायक्रोझोमल मध्ये UDP ग्लुक्युरोनिल ट्रान्सफरेज होतं, CYP एन्झाईम सिस्टीम होती, आपण बघितली. आता मायक्रोझोमल आहे तर मग एन्झाईम इंडक्शन प्रोसेस तिथं होईल का नाही होणार काही? म्हणजे मायक्रोझोमल एन्झाईम असेल तर एन्झाईम इंडक्शन दाखवतात का नाही? मायक्रोझोमल एन्झाईम इंडक्शन दाखवतात. 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 म्हणजे त्याचा नंबर काय होतो त्यामध्ये एन्झाईम इंडक्शननी वाढतो. वाढतो. तर please remember alcohol is a enzyme inducer and it is a inducer of CYP2E1 enzyme. म्हणजे क्रोनिक अल्कोहोलिक पेशंट मध्ये CYP2E1 चा नंबर हा जास्त असेल का कमी? Alcohol, yes, alcohol is a enzyme inducer of CYP2E1. म्हणजे अल्कोहोल जास्त घेतलं तर CYP2E1 एन्झाईमची सिंथेसिस वाढणार आहे. सिंथेसिस वाढली म्हणजे त्याचा नंबर वाढणार आहे. आणि क्रोनिक अल्कोहोलिक आणि नॉर्मल पर्सन वाढेल. बघितला तर नॉर्मल पर्सन पेक्षा अल्कोहोलिक पेशंट मध्ये, क्रोनिक अल्कोहोलिक पेशंट मध्ये ह्या CYP2E चा नंबर काय असेल? जास्त असेल. जास्त. आणि एन्झाईम जास्त असेल तर ह्या मायनर पाथवेनी टॉक्सिक मेटाबोलाइट बनण्याचे चान्सेस काय होत आहे? वाढत आहे. वाढतं. त्यामुळं पॅरासिटामॉल पॉइझनिंग नॉर्मल इंडिव्हिज्युअल मध्ये 10 ग्रॅमला दिसत असेल, पण क्रोनिक अल्कोहोलिक मध्ये इव्हन 5 ते 6 ग्रॅमला ही दिसते, कारण अल्कोहोलिक पेशंट मध्ये CYP2E1 चा नंबर हा जास्त असतो. त्यामुळे टॉक्सिक मेटाबोलाइट जास्त जास्त असतो. बनण्याचे चान्सेस असतात. तर हे झालं एक कन्सेप्ट. पॅरासिटामॉल पॉइझनिंग अल्कोहोलिक पेशंट मध्ये कमी डोसला पण दिसू शकते, 5 ते 6 ग्रॅमला, आणि नॉर्मल पर्सन मध्ये 10 ग्रॅम पेक्षा जास्त. आता हे सगळं तुम्ही जेव्हा पॅरासिटामॉल वाचताना त्यावेळेस तुम्हाला सगळं सोपं वाटणार आहे. आज तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी पॅरासिटामॉलच्या ह्या रिॲक्शन मुळे समजल्या. तुम्हाला पॅरासिटामॉल पॉइझनिंग वाचल्यावर तुम्हाला तो मेटाबोलाइट, मायनर पाथवे, मेजर पाथवे किंवा एन ॲसिटिल सिस्टीन कसा उपयुक्त आहे, ग्लुटाथायोनचं सिंथेसिस रिलीज वाढवतो तो, ग्लुटाथायोन कॉन्जुगेशन वर्ड तिथं जर आला तर तुम्हाला ते क्लिक होणार आहे, जर आजच्या लेक्चर मधलं ते ग्लुटाथायोन कॉन्जुगेशन समजलं तर. लक्षात आलं? तर त्यामुळे आपण जनरल फार्मॅची कन्सेप्ट थोडी डिटेल मध्ये डिस्कस करतोय. आणि लास्ट एक आहे रायबोन्यूक्लियोटाइड आणि रायबोन्यूक्लियोसाइड सिंथेसिस. ही रिॲक्शन खूप सारी महत्वाची नाही आहे. काही अँटी कॅन्सर ड्रग आहेत, त्यांना आपण प्युरिन आणि पायरिमिडिन अँटी मेटाबोलाइट म्हणतो. ते कॅन्सर मध्ये यूज होतात. तर हे प्युरिन आणि पायरिमिडिन अँटी मेटाबोलाइटच्या ऍक्टिव्हेशनसाठी हे रायबोन्यूक्लियोटाइड सिंथेसिस पाथवे महत्वाचा आहे. एवढंच तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. प्युरिन आणि पायरिमिडिन अँटी मेटाबोलाइट हे कॅन्सर किमोथेरपी पॉइंट ऑफ व्ह्यू यूज होणाऱ्या ड्रगच्या ऍक्टिव्हेशनसाठी रायबोन्यूक्लियोटाइड आणि रायबोन्यूक्लियोसाइड सिंथेसिस पाथवे महत्वाचा आहे. तर हे 7 रिॲक्शन आपल्या आज संपलेल्या आहेत. तर ठीक आहे, थोडं मी आता स्पीड पण थोडा स्लो करतो. त्याने काय होईल की तुम्हाला अजून समजायला सोपं होईल. 2च्या ऐवजी आपल्याला समजा आता हे 2 लेक्चर मध्ये बायो ट्रान्सफॉर्मेशन संपायचा होता, तर तो 3 लेक्चर मध्ये संपेल, पण कन्सेप्ट तुमच्या क्लिअर होतील. तर थोडं आपल्याला एखादा लेक्चर प्रत्येक टॉपिकला लागू शकतो. तर बेटर टू गो स्लोली, कारण आता नवीन असल्यामुळे तुम्हाला थोडे कन्सेप्ट समजायला थोडं वेळ जाईल, पण कन्सेप्ट समजल्यानंतर तुम्हाला आता MCQ जर आले काही तर तुम्हाला ते क्लिक होणार आहे. ठीक आहे, तर त्याच्यासाठी पाठ करायची गरज राहणार नाहीये. तर अल्टिमेटली ते एम आहे. तर सगळ्यांचा एक समरी मी ह्या चार्ट मध्ये दिलेली आहे.
नेम ऑफ द रिॲक्शन, कोणता एन्झाईम लागतो, कोणता एंडोजेनस सबस्टन्स लागतो, एक्झाम्पल ऑफ ड्रग मेटाबोलाइट. आता एक्झाम्पल मध्ये एक एक एक्झाम्पल लिहिलं तरी चालेल. ह्या चार्ट वरून तुम्ही फेज टू रिॲक्शन सगळे करू शकतात. आतापर्यंत तरी बायो ट्रान्सफॉर्मेशनवर असा लॉंग क्वेश्चन नाही आलेला. डिफिकल्ट आहे थोडा, पण जरी आला तरी तुम्ही तो लिहू शकतात. त्याच्या आपल्या 2 लेक्चरच्या याच्यावर तुम्हाला ऍटलिस्ट रिॲक्शन ज्या आहेत 12 त्या तुम्ही इन्युमरेट करून त्यात काही ना काही लिहू शकतात. ठीक आहे. तर ठीक आहे, आपण राहिलेला जो एन्झाईम इंडक्शन टॉपिक आहे आणि एन्झाईम इनहिबिशन तो उद्या बघूया. ठीक आहे. समजलाय ओके. टॉपिक? समजलाय? हो सर. समजलं. ओके. हो सर समजलं. स्पीड म्हणजे थोडा नंतर तुम्ही म्हणल्यानंतर